आपल्या प्रवचनमालेचा आजचा दुसरा दिवस आहे। काल आपण एक विषय सुरू केला होता, शेवटी तो आता पुढे चालू ठेवणार आहोत। पण काल एकाने प्रश्न विचारला, निरूपण आणि प्रवचन याच्यात काय फरक आहे। पहिल्यांदा आपण बघूया, 3 शब्द आहेत, व्याख्यान, कीर्तन आणि प्रवचन। व्याख्यान आपल्याला माहीत आहे, लेक्चर, त्याचा साधारणतः जो प्रवास असतो तो हेड टू हेड असतो, त्याच्यात विचार महत्त्वाचा असतो। व्याख्याता जनरली उभा राहून व्याख्यान करतो आणि आपल्याला लक्षात येतं की त्याच्यातला विचार जो असतो तो डोक्याने समजून, म्हणजे ज्ञानमार्गानं व्याख्यान जातं बऱ्याच वेळेला। कीर्तन हे मनोरंजनाचं साधन आहे। कीर्तनातून शिक्षण होतं, कीर्तनात निरनिराळ्या कला असतात, परफॉर्मिंग आर्ट्स आपण ज्याला म्हणतो, म्हणजे त्याच्यात गायन असतं, वादन असतं, जप असतो, कथन असतं, नॅरेशन, अभिनय असतो, ॲक्टिंग आपण ज्याला म्हणतो ते, आणि काही कीर्तनकार नर्तनसुद्धा करतात। नर्तन विशेषतः तुकाराम आणि नामदेव, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, मग कीर्तन हे असं आहे। प्रवचन त्याच्यामध्ये आहे, म्हणजे प्रवचनकार जनरली बसून करतो आणि त्याच्यातही विचार असतो। विचार असला म्हणजे डोकं आहे, आणि मुख्य म्हणजे एक मनोरंजन असतं, गोष्टी असतात, उदाहरणं दृष्टांत दिलेले असतात, विषय सोपा करून सांगितलेला असतो। आता प्रवचन आणि निरूपणमध्ये काय फरक आहे? काही फरक नाही। एकच फरक असा आहे, ज्ञानेश्वरीवर वगैरे आपण निरूपण करतो। निरूपण आणि निरोप हा जो शब्द आहे, ज्यावेळेला गोंदवलेकर महाराजांचा सगळा उपदेश त्या श्लोकात सांगितला, 13 आर्यात, सुरुवातीला हाची निरोप गुरूंचा, निरोप होतं। मग काय सांगितलं? मेसेज आपण ज्याला म्हणतो। शेवटी काय सांगितलं? काल त्यांनी काय सांगितलं? स्वामी समर्थांनी अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यम। काल आपण याचा अर्थ बघितला। गोंदवलेकर महाराजांनी मरताना काय सांगितलं? जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खूण। जिथे नाम चालू आहे ना, तिथे माझे प्राण आहेत, म्हणजे मी जिवंत आहे। ज्या वेळेला तुम्ही नाम थांबवता त्यावेळेला तुम्ही मला मारता, माझे प्राणच थांबतात। ही खूण आहे, लक्षात ठेवा। हे त्यांनी शेवटचे सांगितले। हा निरोप जो असतो, नक्की ज्ञानेश्वरांना काय सांगायचं आहे। निरूपण हे ओव्या किंवा श्लोक त्यांना धरून असतं सर्वसाधारण। प्रवचनात निरनिराळे विषय येऊन जातात। प्रवचनाचा ज्याला स्कोप म्हणतो आपण, व्याप, तो मोठा असतो। निरूपण हे त्या ओव्यांवर वगैरे करून, पण निरूपण आणि प्रवचनाच्यात काही फरक आहे असं तुम्ही समजू नका। हा कालचा प्रश्न होता। काल आपण शेवटी विषय सुरू केला होता, नरदेह। आपल्याला नरदेह प्रत्येकाला मिळालेला आहे। गंमत बघा, नरदेह हे साधन आहे। नरजन्म ही संधी आहे। संधी आणि साधन म्हणजे साधना करायला पाहिजे। साधन आहे, साधना करायला पाहिजे। साधन म्हणजे इन्स्ट्रुमेंट, साधना अभ्यास करायला पाहिजे। मग साधना का होत नाही आपल्याकडून? कारण आपलं साध्य नक्की नाही आहे। म्हणजे एक संधी आहे, एक साधन आहे, एक साधन आहे आणि साध्य आहे। हे सगळं झाल्यानंतर आपण सिद्ध होतो किंवा साधू होतो। एकाच अर्थाचे सगळे शब्द आहेत, लक्षात ठेवा। मग नरजन्माची अत्यंत चांगली स्तुती ही समर्थांनी केलेली आहे सुरुवातीलाच। नंतर काल जो भक्ती निरूपण समास सांगितला त्याच्यातही त्यांनी नरजन्माबद्दल सांगितलेलं आहे। आपण ते वाचणार आहोत, कारण ते फार महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर समर्थांनी आणि इतर संतांनी नरदेह हा कसा वाईट आहे, मलमूत्राची गटारं, आपल्या ज्या नाड्या आहेत निरनिराळ्या, कल्पना करा, एक तुम्हाला उदाहरण म्हणून देतो की आपण समजा मल विसर्जन केलं तर आपल्यालाच किळस येते, पण तो मल मी पोटातून कॅरी करत असतो ना, त्यावेळेला कुणाच्या लक्षात येतं? फार बरं आहे की आतल्या मलाचा वास मला बाहेरून येत नाही, ते मल विसर्जन केल्यानंतर तो वास येतो, फार वाईट वाटतं। युरिन, ती काय फार सुगंधी असते का? शरीरात असते ती युरिनरी ब्लॅडर, ती पिशवी भरलेली असते, आपण रिलीज करतो त्यावेळेला वास येतो, पण ती शरीरातून मी कॅरी करत असतो ना। घाम, घामाला काय वास असतो? चांगला सुगंध नाही, त्याला डिओड्रंट वापरावे लागतात, स्प्रे वगैरे आपण का करतो? कारण तो वास येतो म्हणून। हा घाम आतून येतो, लक्षात ठेवा। म्हणजे शरीराचा विचार जर तुम्ही केलात तर शरीरातल्या ज्या नाड्या आहेत, नाड्या म्हणजे नर्व्ज,
निरनिराळ्या प्रकारच्या आहेत. काहीतून रक्त वरती जातं शुद्ध, नंतर अशुद्ध रक्त, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत नाड्या. पण बऱ्याचशा ह्याही महत्त्वाच्या नाड्या आहेत. युरिन जर एखाद्याची स्टॉप झाली, थांबली, तर सर्जरीसुद्धा करावी लागते बऱ्याच वेळेला. म्हणून लक्षात घ्या. पण आत माझ्या देहाची परिस्थिती काय आहे खरंच लक्षात घ्या. हा विचार समर्थांनी सांगितला आहे. मग मला नरदेह नको असेल तर काय केलं पाहिजे? तर मुळात मी नरजन्मच नको मला. ते माझ्या हातात आहे का? हातात आहे. हे लक्षात ठेवा. जनावरांना मुक्ती नाही. फक्त माणूस नावाचा जो प्राणी आहे तो मुक्त होऊ शकतो आणि तो बंधनात बांधला जाऊ शकतो. अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील. इंटरेस्टिंग उदाहरणं आहेत. आपण ते नंतर पाहूया. त्यांनी काय सांगितले? मनाचे श्लोक हा एक छोटंसं पुस्तक आपण जमलं तर याच मठाच्या माध्यमातून पोचवूया तुमच्यापर्यंत. सार्थ मनाचे श्लोक. सार्थ म्हणजे स अर्थ, विथ मिनिंग. एक 5-10 रुपयाला पुस्तक मिळतं. पर्समध्ये मावतं, खिशात मावतं. त्याच्या इतकं सुंदर अध्यात्म सांगणारं. आणि अध्यात्म कसं? प्रॅक्टिकल अध्यात्म, प्रॅक्टिकल वेदांत. मला कसं वागता येईल? मना सज्जना भक्तिपंथेची जावे, प्रभाते मुनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम हादी वदावा. हे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. मरे एक त्याचा दुजा म्हणजे दुसरा, शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे. किती सांगितलेलं आहे. आपल्याला आवडत नाही मृत्यू, पण बऱ्याच वेळेला ख्रिश्चनांच्या सिमिटरीवर लिहिलेलं असतं, आज माका फाल्या तुका. हे लिहिलेलं असतं ना, आज मी मरतोय पण उद्या तूही याचबरोबर येणार आहेस. हे इतकं सुंदर शिक्षण आहे त्या मनाच्या श्लोकात. त्याच्यात एक श्लोक आहे की नको परत मला गर्भवासाचं दुःख देऊ नकोस. तुम्ही जरा गर्भवासाचं चित्र आपण आता अनेकदा बघतो. आपल्याला काय सगळंच मिळतं. गुगलवरही तुम्ही बघू शकता की तो जीव वाढतो. कुठे वाढतो? गर्भाशयात, बरोबर. ती एक पिशवी असते, प्लॅसेंटा आपण म्हणूया. ती पिशवी किती मोठी होईल होती पिशवी? मूल बऱ्यापैकी मोठं असतं ज्यावेळेला जन्मलं त्यावेळेला. आणि म्हणून ते अगदी असं आक्रसून बसलेलं असतं. तुम्ही बघा एम्ब्रियो किंवा गर्भ त्याचं असं ते ताट बसलाय, पोहतोय, असं काही नाही. असं बसावं लागतं. आणि ज्यावेळेला समजा 4 आठवड्यानंतर जवळजवळ 6-7 महिने त्याला तसं बसावं लागतं. तेव्हा काही मलमूत्र विसर्जन करत नसेल? करतो ना. मग कुठे करतो? त्याच याच्यात ज्याला ॲम्निओटिक फ्लुइड म्हणतात, ज्याला गर्भजल, गर्भाशयातलं जे जल ते महत्त्वाचं आहे. त्याच्यात हे सगळी घाण असते, नरक. म्हणून मला पुढे तिथे यायचं नाही आहे. कारण काय सांगितलेलं आहे? निरोधे पचे कोंडिले गर्भवासी. हे लहान मूल कसं असतं? कॉम्प्रेस्ड असतं. पचे म्हणजे त्याला टेम्परेचर असतं शरीरापेक्षा शरीरात 8 टेम्परेचर जास्त असतं आणि त्यामुळे ते उकडत असतं. बॉइलिंग टेम्परेचर नाही, लक्षात ठेवा. पण तरीसुद्धा बऱ्यापैकी गरम ते गर्भजल आहे. त्याच्यात रक्तसुद्धा आपलं गरम असतं, लक्षात ठेवा. डोळ्यातून आलेलं पाणीसुद्धा गरम असतं. त्यामुळे त्या गरम अशा ह्याच्यात जिथे सगळी घाण आहे तिथे काय सगळं माझा विकास होतो. 9 महिने साधासुद्धा नाही. आणि मी त्याच्यात असा बसलेला असतो. अवघड आहे हे. नको. अधोमुख रे दुःख त्या बालकासी. आणि पूर्वी नॉर्मल डिलिव्हरी असायचे. नॉर्मल डिलिव्हरी असताना मुलाचं डोकं खाली पाहिजे आणि पाय वर पाहिजे. मग डोकं जर आलं तर ते डोकं मुलाला असं ओढवून काढणं सोपं जातं. पायाकडून जर मूल आलं तर पायाकडून ओढताना मुलाचे हात वगैरे जर अडकले तर खूप त्रास होतो. आईला वाचवायचं का बाळाला वाचवायचं हे पूर्वीचं मी तुम्हाला सांगतोय. आता सिझेरियन वगैरे निघालेलं आहे, कट करतात आणि मुलाला वरती काढतात. पण पूर्वी बाळ आडवं आलं तर प्रचंड अवघडच आहे ती डिलिव्हरी. म्हणून निरनिराळे प्रयोग करायचे, कोणी सत्यनारायण करायचे, कोणी जप करायचे, कोणी निरनिराळे उपवास करायचे की बाळाचं डोकं खाली येऊ दे. अधोमुख, मुख खाली आहे आणि पाय वरती आहे. ही अवस्था काही चांगली आहे का? आणि अशा ह्याच्यात ते काही शेवटचे काही 1-2 आठवडे राहायला पाहिजे पोर, म्हणजे निदान डिलिव्हरीच्या वेळेला तरी ते तसं आलं पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितले निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बालकासी. आपल्याला वाटतं त्या बालकाला काही वेदना होत नाहीत? होतात ना, होतात. मी हे का सांगतोय? नरदेह लक्षात ठेवा. कारण पुढे त्यांनी नरदेहाचं असंही वर्णन केलेलं आहे जे मी आधी करतोय. नरदेह ही मोठी संधी आहे, नरदेह मोठी देणगी आहे, रत्नांची पेटी आहे. आपण उपयोग मात्र त्याचा तसा केला पाहिजे. पण आधी एक लक्षात ठेवा,
एक 10 मिनिटाची फिल्म मागे मी तुम्हाला सांगितलं होतं, सायलंट श्रीक. श्रीक म्हणजे किंकाळी. ऐग ओरडतो ना आपण, बऱ्याच वेळेला भीतीनं ओरडतो, त्याला किंकाळणे म्हणतात. किंकाळी, येलिंग और श्रीक, सायलंट श्रीक. हे कशाचं वर्णन आहे? ॲबॉर्शनचं वर्णन आहे. गर्भपात ज्या वेळेला केला जातो त्यावेळेला ते पोर काय तसं आणलं जातं नाही, तुकडे तुकडे करून आणलं जातं. ते ओरडत नसेल, त्याला वेदना होत नसतील. विचार करा, जपानने काय केलं, एक अगदी जपान म्हणजे काय, अगदी बारीक 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 करणारे कॅमेरा आणि रेकॉर्डर दोन्ही आत टाकला ॲट द टाईम ऑफ ॲबॉर्शन. आणि जी 10 मिनिटाची फिल्म केली ती कोणीही पूर्ण बघू शकणार नाही. अमेरिकेचे एक राष्ट्रपती होते रोनाल्ड रीगन म्हणून, ते ढिशाव ढिशाव चित्रपटाचे नट होते. ते आले निवडून अमेरिकेचे प्रेसिडेंट म्हणून. तो अत्यंत तगडा आणि मारणारा, बुलेट वगैरे मारून खून करणारा, त्यालासुद्धा ते बघवलं नाही. स्टॉप इट, बंद करा ते. हे विचार करा ना, म्हणजे आत मला वेदना होतात, आत मला भावना असतात, बाहेर काय घडतं ते आत मी रिसीव करत असतो. मला कळत नाही पण मी रिसीव करत असतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे काय, ज्या वेळेला पोटात असतं त्यावेळेला चांगलं वातावरण घरात ठेवा. चांगल्या ग्रंथांचं वाचन आईने केलं पाहिजे. ज्या माता शेवटपर्यंत स्मोकिंग करतात, कंबोडिया वगैरे मधल्या, तुम्ही गुगलवर बघा, 3-3 महिन्याची पोरं स्मोकिंग करतात आणि त्यांना स्मोक केल्याशिवाय झोपच येत नाही आहे. तर आई स्मोकिंग करते, मग आतल्या बाळाला त्या स्मोकिंगची सवय लागते, लत लागते, हे आपण म्हणतो ते. आणि मी काही नाही, त्या मुलांचे फोटो दिलेले तिथे. मी कुठलीही तुम्हाला कहाणी सांगत नाही, ही सत्यकथा आहे. म्हणून वातावरण कसं ठेवलं आहे, भडक प्रकाश, मोठा आवाज, घरात भांडणं, आदळ आपट, ते हिंसेचे वगैरे सिनेमे वगैरे बघणं, हे या काळात टाळलं पाहिजे. जपान हे राष्ट्र असं आहे जिथे लोकसंख्या कित्येक वर्ष स्टेडी आहे किंवा ड्विंडलिंग म्हणजे कमी कमी होते आहे. बाकीच्या सगळ्या राष्ट्रांच्या वाढत आहेत पण जपानची कमी होते आहे. कारण जपानमध्ये कोणीही प्रेग्नंट व्हायलाच तयार नाही आहे, कारण सगळ्यांना करिअर पाहिजे. देर इज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन करिअर अँड चाइल्ड. सो आय प्रिफर करिअर. चाइल्ड नंतर बघता येईल, कारण चाइल्ड निरनिराळ्या प्रकाराने होऊ शकतं ना. आता चाइल्ड हवं आहे कोणाला सांगा, लग्न हवं आहे कोणाला, फार विकृत दिशेने आपण निघालेलो आहोत. काल तुम्हाला सांगितलं होतं, बाजूचा चिखल तक्रार करू नका, बाजूची सगळी घाण तक्रार करू नका. याच चिखलातून माझ्या जीवनाचं कमळ मी विकसित करेन आणि ते कमळ समाज पुरुषाच्या चरणी अर्पण करीन. हे एक वाक्य महत्त्वाचं आहे. आम्ही ज्यावेळेला रामायण महाभारत परीक्षा तुमच्यापैकी काही शाळात दिल्या असतील, 1.5-2 लाख विद्यार्थ्यांनी गोव्यातल्या, त्याच्यात ख्रिश्चन आहेत, मुस्लिम आहेत, सगळं आहे, रामायण महाभारताच्या परीक्षा दिलेल्या आहेत. त्याचं सुंदर सर्टिफिकेट तयार केलेलं आहे, संस्कृतमध्ये आहे. त्याच्यात हे शेवटचं वाक्य आहे की हे असे ग्रंथ वाचून चांगले संस्कार स्वतःवर घडवून मी माझ्या जीवनाचं पुष्प फूल विकसित करेन आणि समाज पुरुषाच्या चरणी अर्पण करेन. आपली भारत माता ही देवता आहे खरी. बाकीच्या देवतेवरून आपण म्हणतो ही काय संतोषी माता, ही काही माता, ती देवी ती देवी ती देवी. गोव्यात शांतादुर्गा, नवदुर्गा, विजयादुर्गा, आर्यादुर्गा गोव्यातच आहेत. हे सगळं विविधता वाईट नाही आहे, पण मला तत्त्व कळत नाही त्याच्यातलं. शक्ती एक आहे, दुर्गा एक आहे. दुर्गेचं कार्य निरनिराळ्या राक्षसांना मारलं असेल, पण एक विजयादुर्गा, आर्यादुर्गा हे तसा. हे का सांगतोय, आपण कुठे कुठेतरी घोटाळा करतो. मुक्ती आहे, आपल्याला मुक्तीचा अधिकार आहे, मेल्यानंतर मुक्ती असा कन्सेप्टच नाही आहे. जिवंतपणे मी मुक्त झालं पाहिजे. पहिली मुक्ती मला कशाची पाहिजे, चिंता मुक्त जीवन, बरोबर आहे की नाही. हां, भय मुक्त जीवन पटलं. फ्रीडम फ्रॉम फिअर, फ्रीडम फ्रॉम वरीज, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर फ्रीडम फ्रॉम स्ट्रेस, मला ताणमुक्त जीवन जगायचं आहे. अँड फ्रीडम फ्रॉम नेगेटिव्ह थिंकिंग, नेगेटिव्ह आयडियाज, नेगेटिव्ह थॉट्स, नकारात्मक कल्पना, नकारात्मक विचार, हे सगळं जे आहे ना त्यातून मला फ्रीडम पाहिजे. ह्याला मुक्ती म्हणलेलं आहे, ह्याला मोक्ष म्हणलेलं आहे. आणि हा मोक्ष किंवा मुक्ती फक्त माणूस मिळवू शकणार आहे. जनावरांना कन्सेप्टच नाही. मी कुत्रा आहे हे कुत्र्याला माहीत नाही, पण मी माणूस आहे हे मला माहीत आहे. अगदी वयाच्या 3ऱ्या-4थ्या वर्षापासून शाळेत गेल्यानंतर कळतं की आय एम अ ह्युमन बिईंग, मी माणूस आहे. आणि माणूस असल्यामुळे मला खूप चांगले ॲडव्हान्टेजेस आहेत, ते समर्थांनी सांगितलेले आहेत. मला सांगायचं आहे काय की 3 शब्द मी तुम्हाला सांगतो की आपल्या ऋषींनी
माणूस म्हणजे कुठलाही संपूर्ण मानवता, द एंटायर ह्युमॅनिटी, मग तो कुठल्याही देशातला कुठल्याही काळातला असू नये, त्याचं ध्येय काय असलं पाहिजे लक्षात ठेवा. अपुनरागमनम, पुन्हा मी इकडे येणार नाही. आपण गणपतीला म्हणतो ना, आपल्याला आवडता पाहुणा मामा वगैरे आला की जाताना म्हणतो ना, पुनरागमनायच, पुन्हा या. मी स्वतःला सांगायचं अपुनरागमनम, मी येणार नाही पुन्हा या जगात. अपुनर्भवम, हा संसार आहे भव, जन्मू कशाला पुन्हा, मुक्तच होतो ना आत्ता. आणि फार सुंदर आहे, प्रत्येक वेळेला पुनरावर्तनम, परत आवर्तन कशाला घेऊ, जन्मलो मेलो, जन्मलो मेलो, जन्मलो मेलो. किती आता या जन्मात मला शक्यता आहे का, तर शक्यता आहे, मुक्त व्हायची शक्यता आहे. कारण मुक्ती मरणानंतर नाहीच आहे. आत्ताच मला कळलं पाहिजे, त्याच्यासाठी आजचा दिवस आणि उरलेले 2 दिवस नीट आहे का. मला मुक्त झाल्याशिवाय आनंद नाही आहे. अ फ्री बर्ड इज अ हॅपी बर्ड, अ बर्ड इन द केज इज नेव्हर हॅपी, हे लक्षात ठेवा. त्यामुळे काय की जर विचार केला तर आपल्याला मुक्त होणं या क्षणी शक्य आहे. मुक्त होण्यासाठी 1 मिनिट, तुम्ही खुर्च्या असल्या तर वाढवा, नाही तर ती 2 मुलं असतील ना, त्यांना जरा खाली बसवता आलं तर बरं. आजी आजी इथं जागा आहे बसा. तर ज्या वेळेला आपण नरदेहाचा विचार करतो त्यावेळेला इतर जनावरं, अगदी माकडं आपण ज्याला म्हणतो बुद्धिमान, अरे 4 वर्षाचं पोर केवढं बुद्धिमान आहे, आणि त्याचा आपण विचार केला पाहिजे. माझ्यात मी माणूस म्हणून जन्मलो त्यावेळेला निसर्गानं, मी देवानं शब्द वापरत नाही, निसर्गानं माझ्यात काय इन्व्हेस्ट केलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट आपण सगळेजण म्हणतो ना, इन्व्हेस्टमेंट ऑफ मॅन, बेस्ट इन्व्हेस्टमेंट इज इन हिमसेल्फ. आपण इन्व्हेस्टमेंट कुठे करतो, लँडमध्ये करतो, फ्लॅट्स विकत घेतो, गोल्ड विकत घेतो, डिपॉझिट्स करतो. ही कसली इन्व्हेस्टमेंट्स आहे, मॉनिटरी इन्व्हेस्टमेंट. द बेस्ट इन्व्हेस्टमेंट ऑफ मॅन इज इन्व्हेस्टमेंट इन हिमसेल्फ. मुलं आपली फ्लॅट व्हायला लागलेले आहेत. MSc MA झालेल्या मुलांना सारं गणित येत नाही, सारं गणित. एक तुम्हाला सांगू, MScला मला वाटतं फर्स्ट आली होती युनिव्हर्सिटीला, 67% मार्क्स मॅथमॅटिक्स. म्हणलं तुला वाटत नाही मॅथमॅटिक्समध्ये 67 म्हणजे किती कमी मार्क्स आहेत. बाकीच्या युनिव्हर्सिटीजमध्ये मॅथमॅटिक्स 100 आउट ऑफ 100. हे दिल्ली बोर्डाच्या तर निकाल लागतील, 400 विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्समध्ये 100 आउट ऑफ 100, याच्यात सायन्समध्ये 100 आउट ऑफ 100. इतकी मुलं अचीव करतायत सध्या. आणि 67%ला गोवा युनिव्हर्सिटी MSc गोल्ड मेडल, हरकत नाही म्हणलं. साधा प्रश्न मी तिला विचारला की ही जे हॉल आहे, आमच्या इंटरव्ह्यूची रूम आहे, त्याचा एरिया काय असेल. एरियाचा साधा नियम आहे, लांबी गुणिले रुंदी, लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रेडथ. एवढं फर्निचर होतं आमच्या खोलीत. ती बघते ती म्हणते आय कांट टेल बिकॉज इथे मला लांबीही दिसत नाही, कारण कपाट मला रुंदीही दिसत नाही. हे सगळं आहे. तिला सांगता आलं नाही उत्तर. त्यावेळेला मी तिला हिंट दिली, एक क्लू, तोही तिला कळला नाही. ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्याला कळत नाही, एखादं संकट आहे, त्यावेळेला आपण वर बघतो की नाही आकाशाकडे, ओ गॉड हेल्प मी, तेही तिला कळलं नाही. तिने वरती बघितलं असतं, ती खालचीच लांबी वरची आहे, वरती होती की नाही, रुंदी होती की नाही. म्हणजे मला ते बघून एरिया सांगता आला असता. मी विचारच करत नाही, कारण स्टफ नाही आहे माझ्या. मी माणूस म्हणून जन्मलेला आहे, पण देर इज नो ह्युमन स्टफ इन मी. स्टफ म्हणजे निरनिराळे पदार्थ असतात. बुद्धी आहे, स्मरणशक्ती आहे, कल्पनाशक्ती आहे, क्रिएटिव्हिटी म्हणजे नवीन काहीतरी निर्माण करण्याची, एक्सपेरिमेंटेशन, किती प्रयोग करतो माणूस, ट्रायल, किती, या सगळ्या गोष्टी आपण नाही मुलांना देऊ शकत. शाळेत शिक्षक देणार नाहीत, ते म्हणतील सिलेबसमध्ये नाही आहे. शिक्षण केव्हा सुधारेल मला माहीत नाही. पेरेंट्स म्हणून मला माझ्या मुलाचा कन्सर्न आहे की नाही, तिथे मी हा विचार केला पाहिजे. मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. कुठल्याही शिक्षकाला इथे उभा करा आणि त्याला सांगायचं तुझ्या हातात गोळा दिलेला आहे किंवा बॉल दिलेला आहे, 10 मीटर टाक. 10 मीटर म्हणजे किती डिस्टन्स हे माहीत नाही आपल्याला, कारण मी शिकवलंच नाही आहे. आता तुला साधारणतः हे दिलेलं आहे, याच्यात अर्धा लिटर पाणी भर. अर्धा लिटर म्हणजे किती माहीत नाही आहे. अर्धा लिटर दुधाची पिशवी माहीत आहे, पण त्याच्यात दूध किती असतं ओतल्यानंतर काही माहीत नाही आपल्याला. आणि आता हे 5वं आपण ज्याला म्हणतो ना की लेंथ, ब्रेडथ, डेप्थ, टाईम, आणि 5वं आहे आत्ता सांगितलेलं तुम्हाला, स्पेस अँड टेम्परेचर.
टेम्परेचर कळत नाही आपल्याला. साधारणतः इथे नॉर्मल रूम टेम्परेचर 30 आहे. आता हे आपण पाणी तापवलं आहे, हात लाव त्याला, फार गरम केलं नाही, किती असेल 35. आत्ता सध्या किती आपलं बाहेरचं तापमान आहे माहीत नाही आपल्याला. आपल्याला खरंच काही माहीत नाही. 12वी झालेल्या मुलींना विचारलं की उंची किती आहे, माहीत नाही म्हणत्या. आज तुझी उंची किती आहे, आत्ता या क्षणाला तुझी, तर ती काय म्हणते माहिती आहे ना, ते अगदी खरं आहे. 8वीत PT टीचरनी आमची उंची मोजली होती, वजन मोजलं होतं, त्यानंतर उंची कधी मोजलीच नाही, वजन कधी केलंच नाही. म्हणजे स्वतःबद्दलचा अवेअरनेस. तर मी माणूस म्हणून आहे, मला काय कळणार आहे सांगा बरं. मी माणूस आहे म्हणजे काय किंमत आहे, माझी किंमत करता येणार नाही असे. एक लक्षात घ्या, 2 प्रकारची ॲसेसमेंट मी तुम्हाला सांगतो. समजा रक्ताच्या एका बाटलीला 1000 रुपये पडतात आणि माझ्या शरीरात समजा 10 बाटल्या रक्त आहे, म्हणजे माझ्या रक्ताची किंमत किती झाली, 1000 गुणिले 10, 10,000 झाली. हाडामध्ये फॉस्फरस वगैरे असतो, फॉस्फरसची बाजारात काय किंमत आहे, म्हणजे माझ्या हाडांची एकंदर किंमत काय आहे, माझ्या स्किनची किंमत काय आहे, का हे काय सगळ्याची किंमत काढून जर बेरीज केली आणि ती 1,00,000 2,00,000 झाली, इज दॅट माय वर्थ, माय व्हॅल्यू और माय मार्केट प्राइस. मार्केट प्राइस व्हॅल्यू काय हो. आता गीतेचं मनाच्या श्लोकाचं पुस्तक तुम्हाला म्हटलं 5 रुपये, आज 5 रुपयाला चहासुद्धा मिळत नाही. चहा पिऊन मला किती आरोग्य होईल मला माहीत नाही, परंतु 5 रुपयाची गीता तर 1 रुपयालाच मिळत आहे. हे मनाच्या श्लोकाचा अर्थ असलेलं पुस्तक 5 रुपये, त्याची व्हॅल्यू काय हो. एक उदाहरणच तुम्हाला सांगतो म्हणजे कळेल. आपण फार विचार करण्यासारखा मुद्दा घेतलेला आहे की एक माणूस सैन्यात काम करत होता. सैन्यात त्याला भ्रष्टाचार आढळला, कारण तो स्वतः ट्रक चालवत होता. बाजारातून भाजी ट्रक भरून यायची आणि ह्यांच्या पानात भाजी नाही, पोतीच्या पोती डाळी आणायच्या. डाळी ह्यांच्या आमटीत रस आपण म्हणतो त्याच्यात डाळ नाही. हे आणलेलं गेलं कुठे. हे निरनिराळे जनरल्स मेजर्स वगैरे त्यांच्या घरात हे सगळं धान्य, या सगळ्या भाज्या सगळं त्यांचं जायला लागलं. त्यांनी तक्रार केली. तक्रार म्हणाल मी वरपर्यंत जाईन. मग त्यावेळेला त्याला सांगितलं कोर्ट मार्शल, म्हणजे तुला शिक्षा केली जाईल, तुरुंगात टाकलं जाईल किंवा तू सोड नोकरी सोडली. घरी आला. पुण्याच्या जवळ त्याचं गाव, त्याचं नावच होतं शिंदी, राळेगण शिंदी. शिंदी म्हणजे आपण ज्याला फेणी म्हणतो ना तशी. त्या शिंदीच्या झाडापासून कंट्री लिकर, ज्याला हुर्राक वगैरे म्हणतात, आपण फेणी लक्षात ठेवा ना. पुण्याला लागणारी सगळी फेणी त्या गावात तयार होत होती. शेकडो अशी घाणेरडी केंद्र असायची, त्याच्यात ते मडकं असायचं, त्याच्यात ते घाण पाणी, त्याच्यात आणखीन काहीतरी घाण, आणि ते फर्मेंट केलं जायचं. हे सगळं होतं. हे इलिसिट लिकर ज्याला म्हणतात ना, की बेकायदेशीर दारू, कंट्री लिकर, हे सगळे त्याच्या पुण्याचे. आणि सांगायला वाईट वाटतं पण सत्य, इन पोलीस प्रोटेक्शन. बघा कोण बंद करणार आहे ते. हे घरी आले, परत आल्यानंतर एक नोकरी सोडून आले होते. आई म्हणाली अरे बाबा खायला काळ आणि भुईला भार, कशाला आलास नोकरी सोडून परत. या घरात आधी आहेत त्या माणसाने, कारण सगळ्यांना दारूचं व्यसन. दारूचं व्यसन गावाला लावल्याशिवाय त्या गावात दारूच्या भट्ट्या सुरू करता येत नाही. हे साधं लक्षात ठेवा. मला जर एका मुलाकडून ड्रग्ज इकडून तिकडे नसेल, पहिल्यांदा मला त्याला ड्रग ॲडिक्ट बनवावं लागतं. तू हे नाही, मी तुला 5 ग्रॅम देतो, मी तुला 10 ग्रॅम देतो, मग त्याच्यासाठी तो जातो. आधी त्याला ते व्यसन लावावं लागतं. तसं संपूर्ण गाव, सगळे पुरुष आणि काही स्त्रिया व्यसनी. घरात कोण पैसा आणत नाही ना, त्यावेळेला तो म्हटला मी घरात येणार नाही. ह्या घटनेला आता 30-40 वर्ष झाली असतील. त्या मुलांनी घरात नाही प्रवेश केला. यादव म्हणजे कृष्णाचं देऊळ आहे त्या गावात, त्या देवळात ते राहिले. आणि त्यांनी एक दिवस विचार केला की करू काय मी. आर्मीत गेलो देशाची सेवा करायला, तिथे मला तो भ्रष्टाचार दिसला. इकडे आई म्हणते घरात येऊ नकोस. माझ्या जीवनाला काय अर्थ आहे. देहाच्या माध्यमातून मी जीवन जगत असतो. देह नाही तर मी जगणार आहे काय सांगा बरं. म्हणून देहाच्या माध्यमातून आपण हा देह संपवावा. म्हणून ते कशासाठी आले, आत्महत्या करण्यासाठी आले. त्यांनी बरी माहिती मिळवली की ही जी ट्रेन आहे ती थ्रू आहे, वेगात जाते आणि कधी जवळजवळ लेट नसते. तर ती ट्रेन आली की रुळावर उडी मारायची. हा तसा मिलिटरीतला माणूस होता, कसरत वगैरे करणारा. आणि त्यांनी तिथे त्या अनाऊन्समेंट झाली आज पुढे काहीतरी झाला असेल, अपघात वगैरे काहीतरी, 3 का 4 तास ती ट्रेन लेट येणार आहे. आत्महत्येचा तो क्षण असतो, लक्षात ठेवा. तो क्षण जर गेला ना तर आत्महत्येचा विचार बदलतो माणसाचा.
आणि म्हणून तुम्हाला आत्महत्या करायची असेल तर या नंबरवर करा. असे नंबर दिलेले आहेत, सगळ्या देशात निरनिराळे नंबर आहेत, आणि तो नंबर फिरवा आणि मग आत्महत्या करा. तो नंबर फिरवल्यानंतर इतकं सुंदर संगीत येतं, इतका सुंदर आवाजात सांगितलं जातं, जीवन हे सुंदर आहे, आपला देह अत्यंत सुंदर आहे, नरजन्मासारखी संधी नाही आहे, नरदेह संपवता कशाला, तो कुठल्या तरी संस्थेला द्या, तो दुसऱ्याच्या सेवेत घालवा. अशा फुकट सेवा करणारी खूप केंद्र आहेत, ज्यांना मी NGOज म्हणतो. तिथे तुम्हाला खाली यादी दिलेली आहे, परत परत गोड आवाजात गोड संगीत ती सांगत असते, आणि हे साधारण अर्धा एक मिनिट चाललं की त्याचा आत्महत्येचा विचार त्या क्षणापुरता तरी जातो. आता ह्याचा काय करायचं, पण 3 तासांनी मी आत्महत्या करणारच. मला दुसरा एक विषय इथे सांगायचा आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे. हे आपण कशासाठी वाचतोय, हा ग्रंथाचा उपयोग काय माझ्या जीवनात. तर त्यांनी बघितलं, खिशात त्यांचा 1 रुपया होता, शेजारी स्टॉल होता, रेल्वे स्टेशनवर स्टॉल असतात पुस्तकांचे. 1 रुपयाला त्यांना फक्त एकच पुस्तक मिळालं, विवेकानंदांचे शक्तिदायी विचार. आता त्याची किंमत जास्तीत जास्त 3 का 4 5 रुपये झाली असेल. एवढंसं पुस्तक आहे, पॉकेट बुक. विवेकानंदांचे शक्तिदायी म्हणजे व्हेरी पॉझिटिव्ह, डायनॅमिक, एनर्जेटिक, इलेक्ट्रिफाईंग थॉट्स ऑफ विवेकानंद. विचार करा. ते पुस्तक त्यांनी घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. त्या वाचायला सुरुवात केल्यानंतर सगळी जी नेगेटिव्हिटी होती, मी इकडे फसलो, तिकडे अपयश आलं, तिकडे हरलो, तिकडे मला काही जमलं नाही, हे सगळं बदललं. मी काही करू शकतो. द्यावाचं वाटतो ना मग जीव दे जीवाला. मराठीत जीवाला जीव देणं म्हणतात. आपण म्हणतो ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. ज्यावेळेला अफजल खानाला मारलं त्यावेळेला त्याचा जो सय्यद बंडा का कोण त्यांनी वार केला शिवाजीवर, त्यावेळेला मध्ये तो जीवा महाले म्हणून आला, तो गेला त्या वारात, पण तो होता म्हणून शिवा होता. जीवा गेला, पण जीवावर उदार होऊन त्यांनी शिवाजीच्या जीवाला जीव दिला. तसा का नाही देत, उगीच जीव कशाला देतोस, असे विचार वाचल्यानंतर बदलला विचार त्यांचा आत्महत्येचा. परत आले, त्याच गावात आले, म्हणाले माझ्यासारखे कितीतरी तरुण आहेत ज्यांच्याकडे मोठा भाऊ पितोय, वडील पितायत, दारिद्र्य आहे, खायला काही नाही आहे. अशा काही मुलांना एकत्र केलं. म्हणलं तुम्हाला जगावंच नाही. म्हणाले काही प्रोग्रामच नाही, शिक्षण नाही, मुख्य म्हणजे शिक्षण नाही आमचं, आम्ही काय करू, हमालीसुद्धा करता येत नाही. मग ते म्हणाले आपण असं करूया, रात्रीच्या वेळेला हे सगळी मडकी आहेत ना गावातली दारूची, ती सगळी फोडूया. प्रत्येकाने काठी घेतली, अमावस्येची रात्र वगैरे असेल, आणि ती सगळी जास्तीत जास्त काय पोलीस अटक करतील, जास्तीत जास्त पोलीस लाठीमार करतील, आपल्याला काही जगायचंच नाही आहे ना, तर ते काम करूया. सगळी मडकी फोडली आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं, इथून पुढे एक जरी दारू करणारं मडकं या गावात दिसलं तर तुमचं डोकं फोडू. लक्षात ठेवा, ही तरुणांची शक्ती आहे. दुसरं, हे गुटखा वगैरे असे टांगलेले असतात ना, पान पराग, पान बहार, सगळे ते सगळे काढून जाळले. आणि ते गाडेकार होते बाजूबाजूला, त्यांना सांगितलं एक जरी गुटख्याचं पाकिट दिसलं तरी सगळं दुकान जळून टाकू. ही तरुणांची शक्ती आहे. इतकं बदललं ते गाव. लक्षात ठेवा, आज त्या गावाचं नाव राळेगण शिंदी नाही तर राळेगण सिद्धी आहे. सिद्धी तेच गाव आहे. आणि मी ज्या माणसाची गोष्ट सांगितली ती अण्णा हजारेंची गोष्ट आहे. ती त्यांच्या आवाजात गुगलवर ऐका तुम्ही, हे मी तुम्हाला सांगितलं ते त्यांचीच वाणी आहे. विचार करा ना, एक विचार कसा जीवनाला बदलू शकतो. आणि मला माझ्या नरजन्म आणि नरजीवन, माणूस म्हणून मला जीवन मिळालेलं आहे, ते काय खिडकीचं लाईफ आहे का गॅरंटी दिलेली आहे फ्रीजची किंवा ACची? त्या गॅरंटीला काय अर्थ आहे? मला माहीत आहे माझ्या जीवनाची गॅरंटी मला माहीत नाही, पण जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत स्वतःसाठी आणि इतरांसाठी मी लढत राहीन. माझं कल्याण, इतरांचं कल्याण, माझा उद्धार, इतरांचा उद्धार, मला आनंद, इतरांना आनंद. दुसऱ्याला दुःख देऊन मला आनंद कधी मिळणार नाही आहे. मला आनंद पाहिजे, दुसऱ्याला आनंद दिला पाहिजे. मला सुख पाहिजे, दुसऱ्याला सुख दिलं पाहिजे. हे अगदी लक्षात घ्या. आणखीन एक कन्सेप्ट आत्ताच तुम्हाला सांगतो, आपण सुखाच्या मागे लागलेलो आहोत म्हणून आपण आनंद गमावून बसलेलो आहोत. तुम्ही म्हणाल की सुख आणि आनंद अगदीच निराळ्या गोष्टी आहेत. सुखाच्या विरुद्ध दुःख आहे. हे मनाच्या श्लोकातलेच तुम्हाला सांगतो, सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले. सुख सुख म्हणता लगेच दुःख ठाकून आलेलं असतं. सुखाची घडी लोटता लोटेपर्यंतच सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. मुलगा 20 वर्षांनी झाला, 90 आणि नंतर एकदम निळा पडला. डॉक्टरने सांगितलं देयर इज होल इन द हार्ट, सर्जरी करायला पाहिजे. म्हणजे कल्पना करा, पुढे तो वाचला, हे करायला लागला, अभ्यासात डल राहिला,
बरं अभ्यासात चांगला शिकला, वडिलांचं ऐकेन असं झाला. किती तुम्ही बघा, शुक्रवारी जे गॅझेट निघतं गोवा सरकारचं, त्याच्यात अशा बातम्या असतात की हा माझा मुलगा आता 18 वर्षाचा झालेला आहे, इथून पुढे यांनी केलेल्या आर्थिक व्यवहाराशी आमचा संबंध नाही. म्हणजे 18 वर्षापूर्वी 90 सायासांनी जो मुलगा मिळवला त्या मुलांनी पुढे काय दिवे लावले. म्हणजे काय म्हणून म्हणतो ना, सुख तुम्ही काढूच नका. सुख मीन्स प्लेजर्स अँड कम्फर्ट्स ऑफ द बॉडी. सुखाचा शरीराशी संबंध आहे. हां, वाऱ्याच्या झुळूखाली काय बरं वाटलं नाही, सकाळी चहा मिळाला आहे, बॉडीला लक्षात ठेवा. चहा मिळाला तरी मी आनंदात राहीन, मिळाला नाही तरी मी आनंदात राहीन. हा आनंद आहे. आनंदाची व्याख्याच आहे कशावरही अवलंबून नसलेला तो आनंद आणि कशावर तरी अवलंबून असलेलं सुख. अरे आता जर 2 मित्र आले असते, जरा पत्ते खेळले असते, मित्र त्याच्यावर अवलंबून आहे. अरे पत्ते आणखीन बघा, प्रत्येक वेळेला वस्तू आहे, व्यक्ती आहे. आता आपण तिकडे गेलो असतो ना, काय सुंदर आपल्याला तो धबधबा बघायला, वस्तू आहे, निसर्गातलं स्थळ आहे. सुख मिळण्यासाठी काही नाही. इजिप्तमध्ये जाऊन पिरॅमिड बघूया, पिरॅमिड. पॅरिसला जाऊन आयफेल टॉवर बघूया, आयफेल टॉवर. दिल्लीला जाऊन कुतुब मिनार बघा ना तुम्ही. काही ना काहीतरी तुमची जी सुखाची कल्पना आहे ती कुठल्या तरी वस्तूची किंवा व्यक्तीशी किंवा अनुभवाशी जोडलेली आहे. मला तुम्ही एक तरी सुख असं सांगा की जोडलेलं नाही, त्याला आनंद म्हणायचा. कशाशीही जोडलेला नाही आहे. कपडे मिळाले आनंद, कपडे नाहीत आनंद. एक गोष्ट आहे का, समर्थांच्या काळात समर्थ पंचायतन म्हणून 5 संत होते, एकाच तोडीचे होते. त्यातले रंगनाथ स्वामी म्हणून होते. त्या रंगनाथ स्वामी राजयोगी होते. 10 बोटात 10 अंगठ्या, जरीचे वगैरे कपडे, टोपी ती सुद्धा जरी. जर म्हणजे थ्रेड ऑफ गोल्ड, सोन्याच्या धाग्याने करतात, त्याला जरीचं म्हणतात. हां, तर सगळं श्रीमंत. त्यांच्या पादुका वगैरे सुद्धा सगळ्या सिंहासनावर वगैरे बसायचे. एक दिवस एका शिष्यानं विचारलं, तुम्ही सगळ्यांना साधे राहा म्हणून सांगता, स्वतःवर कमीत कमी खर्च करा म्हणून सांगता. हो सांगतो ना म्हणाले, पण तुमचं काय हे? बरं झालं विचारलंस, बरं झालं तू विचारलंस. आज रात्री तू जागा राहा, सगळे झोपल्यानंतर आपण एक गोष्ट करूया. सगळेजण झोपले, कुणाच्याही नकळत यांनी सगळे आपले कपडे काढून ठेवले आणि लंगोटी घातली आणि म्हणाले चला जाऊया आपण. मी आनंदात आहे. हे सगळे दागिने वगैरे असताना मी जेवढ्या आनंदात होतो, सिंहासनावर बसल्यानंतर जेवढ्या आनंदात होतो तेवढ्याच आनंदात सिंहासनावर बसणं हा आनंद नाही आहे. सिंहासनावर बसणं हे सुख आहे. 10 बोटात रिंग्स, अंगठी म्हणजे रिंग्स, मुदी, सुख आहे. माझ्यापेक्षा ती चांगली आहे, त्याच्यापेक्षा माझी चांगली आहे, हे फक्त जेलसीज, हेट्रेड, असे ग्रीड, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, या सगळ्या गोष्टी आहेत ना सुखाशी रिलेटेड आहे, बॉडी रिलेटेड आहे. देह किती किमतीचा आहे, भरपूर किमतीचा आहे, पण देहापेक्षा जास्त महत्त्व कशाला आहे बघा ना तुम्ही. तेच तर आपण आता वाचणार आहोत. पण हा मी तुम्हाला विषय सांगत होतो तो बघा. तर ते निघाले, पहाटेपर्यंत चालले, म्हणाले आता थकलोय, जरा झोपूया आपण, बघूया. तिकडे काय त्या भागातला राजा शिकारीसाठी आलेला होता. तर त्याला म्हटलं की अरे हा आनंदात आहे, हा एवढा आनंदात कसा? आपण विचारूया, आपण वाट चुकलेलो आहोत. सैन्य एकीकडे राहिलं, हा रात्रभर भटकत राहिला, आता थकलोय मी, जरा झोपतो. म्हणा इकडे झोपू का? म्हणाले झोप ना, काही हरकत नाही. खाऊ का? मी कंदमुळं फळं खाल्लेली आहेत. हां, झोपायला मी गवत पसरलेलं आहे, मी पानं पसरून, पत्रावळी ज्याला म्हणतात, पानं पसरून त्याच्यावर जेवलेलं आहे. माझ्याकडे एक मडक्याचं खापर आहे, त्यातून मी पाणी प्यायलेलं आहे, मी आनंदात आहे. तुला हे पाहिजे असेल? राजा इतका थकला होता, त्याला एवढी शांत झोप लागली, ती कंदमुळं फळं त्याने इतकी खाल्ली, त्याची भूक तृप्त झाली, त्याची झोप तृप्त झाली, शांत झोपले. उठल्यानंतर तो म्हणतो की मी तुम्हाला गुरु मानलेला आहे, तुम्ही मला आनंदाचा मार्ग दाखवला आहे. काही मला भूक राजवाड्यात लागत नव्हती, ती इथे लागली. मला राजवाड्यात इतक्या मऊ मऊ गाद्या होत्या, मॅट्रेसेस, झोप नाही लागायचे. इथे मी काय दगडावर झोपलो, जरा गवत पसरून, शांत झोप लागली. इतक्यात राजेसाहेब शोधत आलेलो आणि राजेसाहेबांचा जय जयकार असो. सैनिक आले होते, सेवक आले होते, पालखी आणलेले होते. तर राजा म्हणला मी नाही, मी घोड्यावरून आलो होतो, मी घोड्यावरून जाईन, पालखीत हे माझे गुरुदेव असतील.
आता ते गुरुदेव त्या आपल्या शिष्याकडे बसतात, बसवणारे पालखीत, कारण हे सगळं सोडायला सांगितलं होतं ना, ते इकडून तिकडे पालखीतूनच जात होते, बसवणारे पालखीत. तो म्हणला बसा, काय करायचं, राजाची आज्ञा आहे. राजा म्हणतो त्याला पाणी तापवा, मी आंघोळ घालणार आहे त्यांना. घालून घेऊन रे राजाकडून आंघोळ. राजाने आंघोळ घातल्यानंतर सुंदर वस्त्र, 10 बोटात 10 मुदी. राजाला काय कमी आहे, माझे गुरु आहेत ते. सगळं परत ते पूर्वीचं वैभव आलं. राजा म्हणला माझ्यापेक्षा उच्च असं तुमचं सिंहासन आहे, सगळ्यांना दर्शन देणारे सिंहासनावर बसा. प्रत्येक वेळी ते त्या शिष्याला विचारत होते, हे घालूनारे मुदी, हे घालूनारे सिल्कचे कपडे, घालूनारे जरीचे, बसवणारे सिंहासनावर. त्यावेळेला तो म्हणला व्हॉट इज दिस. त्यावेळेला त्याने एक वाक्य सांगितलं, ते लक्षात ठेवा. तर ते म्हणाले माझ्या बोटात अंगठी होती, अंगठीत माझं बोट नव्हतं. बघा, सो देर वॉज रिंग on my finger. My finger was not in the ring. Finger is part of my body. आता पाण्यात नाव पाहिजे का नावेत पाणी पाहिजे, सांगा बरं. पाण्यात नाव पाहिजे ना, नावेत पाणी आले तर ती नाव बुडणार आहे. आपण नावेत पाणी आणतो. इतकं सुंदर देह मिळाला, इतकी सुंदर बुद्धी मिळालेली आहे, आनंदात राहायचं सोडून त्या बुद्धीचा उपयोग करून संसारात दुःख निर्माण करतो. भावाभावात भांडणं लागतात, जमिनीवरून वाद निर्माण होतात, कोर्ट कचेरीसाठी हजारो लाखो रुपये खर्च केले जातात. तीच बुद्धी वापरतो. अरे त्या बुद्धीने सांगितलं काय हरकत नाही, तुला एवढी जास्त जमीन पाहिजे ना, घे. कोर्टाची फी वाचली, वकिलाची फी वाचली, भावाभावातलं नातं कायम राहिलं. आई जर जिवंत असेल, वडील मेल्यामुळे हा सगळा वाद निर्माण झाला, आईला आनंद झाला, माझे दोन्ही मुलं नाही तर दोन्ही मुलं कुऱ्हाडी घेऊन एकमेकावर वार करतायत, दोघंही मरतायत किंवा एखादा मरतोय, हे काय आईला सुख मिळणार आहे का याच्यात. म्हणून एक लक्षात ठेवा, बॉडी थिंग्स प्लेजर. वस्तू किती गच्च भरलेल्या आहेत, किती साड्या, किती पॅन्ट्स, किती शर्ट्स, किती वस्तू आहेत आपल्याकडे, किती निर्णय आपल्याला माहितीही नाहीत आपल्याकडे किती आहे. खरंच आम्ही एकदा सहज सांगितलं होतं, जवळचीच मंडळी जमलेली होती, तुमच्या फ्रीजमध्ये आत्ता दुधाच्या पिशव्या किती आहेत. आणि शेजारीच बघता येणार होतं ना लगेच, मुलंही होती त्यांची, हे जाऊन बघ रे. कुणालाही सांगता आलं नाही, बहुतेक 2 असतील, 3 असतील, 4ही असतील. अरे इतकी परिस्थिती आहे, मी साड्या विसरलं नाही, तुमच्या कबर्डमध्ये किती साड्या आहेत मोजून सांगते, तुझ्याकडे किती पॅन्ट्स आहेत मोजून सांगतो. वस्तू वस्तू वस्तू. आणि जितक्या जास्त वस्तू तितका इन्व्हर्सली आपण म्हणतो प्रपोर्शनल टू द थिंग्स अँड द मनी. जितका पैसा वाढत जातो, जितकी सत्ता वाढत जाते, तितका खरा आनंद कमी होत जातो. मला वाटतं मला बॉडीली प्लेजर्स मिळालेले आहेत. पूर्वी मी शिंगणापूरला जात होतो, आता सिंगापूरला जातो. अरे पण काय, शेवटी शिंगणापूरून मी काहीतरी शनीचा वगैरे प्रसाद आणत होतो, सिंगापूरून काहीतरी की चेन वगैरे असलं काहीतरी इतरांसाठी घेऊन आलो. पूर्वी प्रसाद वाटत होतो. विचार करा, पैसे वाढल्याने, सत्ता वाढल्याने प्लेजर्स ऑफ द बॉडी, कम्फर्ट्स ऑफ द बॉडी वाढतात. पूर्वी खाली झोपत होतो, आता चांगली मॅट्रेस आहे. पूर्वी ह्याच्यावर होतो, आता सुंदर पहिले फर्निचर आहे, सोफा आहे, सगळं आहे. अरे पण नाही, सोफा आणल्यापासून त्याचे EMI भरेपर्यंत मला सोफ्यावर झोप लागत नाही, मला बसता येत नाही सोफ्यावर नीट. काय लगेच उठतो, अरे बापरे ओव्हर टाईम केला पाहिजे, जास्त काम करायला पाहिजे. म्हणजे करतो काय मी, आपण एका दुष्टचक्रात अडक, व्हिशियस सर्कल म्हणतात. म्हणजे हे केलं की ते केलं की ते केलं, त्या चक्रातून सुटतच नाही. पाण्यात जसा भोवरा असतो ना, त्या भोवऱ्यात अगदी पट्टीचा पोहणार जरी सापडला तरी गरगर फिरत तो तळाशी जातो आणि मरतो. आपण भोवऱ्यात अडकलेलो आहोत. एक गंमत तुम्हाला सांगतो गोष्ट. एक साधू महाराज बसलेले आहेत, ध्यानाच्या तयारीत असताना नदीच्या काठी नदीवरून तरंगत येणारी एक वस्तू त्यांना दिसली. मावळत्या सूर्याच्या प्रकाशात तिची काहीतरी चकचकीत होतं, बहुतेक चांदी असेल किंवा सोनं असेल. यांना चांगलं पोहता येत होतं. पोहताना ते गेले, बघितलं ते काठी होती. एक श्रीमंत माणूस फिरायला आला असेल, काठी ठेवली असेल, पाण्याची लाट आली असेल, गेली असेल. पण सुंदर चंदनाची काठी आणि त्याला सोन्याची मूठ होती. लक्षात ठेवा, मग त्याची किंमत काय होती. साधू बाबा घातलेली वस्त्र कसली, आपण म्हणतो ना सॅफरन रंगाची, केशरी रंगाची, भगव्या रंगाची, त्यांना त्या काठीची काय किंमत होती, नाही ना. तर तो काठी घेतात ते, आणि काठी घेऊन पोहत असताना नदीतल्या एका भोवऱ्यात, ज्याला एडी म्हणतात इंग्लिशमध्ये, त्याच्यात ते सापडतात. गरगर गरगर फिरायला लागतात. शेवटी जोराचा हात मारून बाहेर येतात. ते वाचतात, पण काठी सुटून परत काठी वाहून जाते. आणि इकडे येऊन रडत बसतात, माझी काठी गेली, माझी काठी गेली. शेजारी एक माणूस हा सगळं नाटक बघत असतो. त्यावेळेला म्हणतात की साधू बाबा तुमची काठी कुठे होती, मी ज्यावेळेला इथे आलो त्यावेळेला तुमच्याकडे काठी नव्हती.
हे वाहत आलेली काठी तुम्ही तुमची समजलात. याच्या उलट दुसरी गोष्ट सांगतो, इथे चांगली झाडं लावलेली आहेत, ह्याला कुंपण जर केलं तर बकरी वगैरे येऊन ते पानं खाणार नाहीत. रामकृष्ण परमहंस म्हणतात. तर आता कुठली आणणार? हे करायचं, कुंपण घालायचं म्हणजे कुऱ्हाड पाहिजे, लाकडं तोडली पाहिजेत, बांधायला दोरी पाहिजे, हे सगळं पाहिजे. इतक्यात काहीतरी वाहत आलं नदीतून. ते म्हणाले कालीमातेची इच्छा असेल तर काही अवघड नाही. आता लाकूड तोड्या असतो माहिती आहे ना तुम्हाला, त्याचे बांधलेली लाकडं, त्याला दोरी आहे आणि कुऱ्हाड लाकडं तोडण्यासाठी. त्यांनी ती नदीच्या काठी ठेवली असेल आणि हा काहीतरी दुसरं करायला गेली ती वाहून आणि ती तिकडे आली. अरे म्हणाले बघा काय आहे ते, पकडून आणतात, सुंदर कुंपण तयार होतं. हे कसलं निराळच जीवन आहे की नाही. कालीमाता, स्वामी समर्थ त्यांच्या मनात असेल तर काहीही घडेल, मनात नसेल तर काहीही घडणार नाही. सगळी तयारी आहे पण होणार नाही, आणि नंतर काही तयारी नाही आहे, सुंदर ते कार्य पार पडेल. ही श्रद्धा पाहिजे माझी. श्रद्धा ही नरदेहाला चिकटून येत नाही. डोळे येतात, कान येतात, नाक येतं, लिव्हर येते, हार्ट येते, लंग्स येतात, हे आतले भाग सुद्धा येतात. श्रद्धा इज फेथ. हे गुण, व्हॅल्यूज, व्हर्च्यूज, आळस नसणे, काम करणे, लवकर उठणे, हे काय देहाला धरून येतं. देहाला धरून असतं तर सगळेच लवकर उठले असते की. हे निराळ आहे, हे मिळवायला पाहिजे, हे भक्तीनं मिळवायला पाहिजे, हा आपला विषय आहे. तर मगाशी सांगत होतो की माझे शरीरातल्या निरनिळ्या भागांची जर किंमत केली तर 1-2 लाख रुपये होईल. बट दॅट इज माय प्राईस. प्राईस आणि व्हॅल्यू ह्याच्यातला फरक आपण विसरलेलो आहोत. मगाशी सांगितलं 1 रुपयाचं ते पुस्तक, त्याची प्राईस वॉज 1 रुपी, पण व्हॅल्यू देशाला गांधीजींनंतर एक मोठा नेता मिळाला होता, अण्णा हजारे. पण त्याच्या लक्षात आलं की ज्या माणसांबरोबर मी काम करतोय ती माणसं फक्त पॉलिटिकली ॲम्बिशियस आहेत, आणि आता त्यांच्यापैकी काही कशी कुठे आहे ते मी सांगायला पाहिजे का तुम्हाला. त्यांनी बंद केलं सगळं. 21 दिवस त्यांनी उपोषण केलं. त्यावेळेला एक मंत्री म्हणाले की 21 दिवस नाही, रात्री खात असला पाहिजे. 21 दिवस काय उपवास करून हा म्हातारा जगणार आहे. त्यांनी उत्तर दिलं, ते फार महत्त्वाचं असतं. त्या मिनिस्टरला, तो जो मंत्री होता, केंद्रातला मंत्री, त्याला 12 मुलं होती. त्यांनी काय सांगितलं की क्रिकेटची टीम आणि 1 अंपायर, एवढं तू निर्माण केलेलं आहेस, इतकी मुलं तुला झाली आहेत. ब्रह्मचर्य म्हणजे तुला काय माहीत आहे? मी ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचर्याचं तेज आहे, ब्रह्मचर्याचा निर्धार आहे, डिटर्मिनेशन. नाही खाणार म्हणजे नाही खाणार, फौजी माणूस आहे मी. हे विचार करा तुम्ही. हे उत्तर दिल्यानंतर तो गप्प बसला की मी एका कार्यासाठी मी जर लढतोय तर काही झालं तरी मी कार्याचं सोडणार नाही तो प्रवाह. विचार करा, हे महत्त्वाचं आहे. आता इथे नरदेहाचं काय सांगितलंय, सुंदर सांगितलं. धन्य धन्य हा नरदेह. हो, धन्य धन्य म्हणलेलं आहे नरदेहाला. असं फार थोड्या संतांनी म्हणलेलं आहे. संत सगळी नरदेहाची विटंबना करतात, टीका करतात, निंदा करतात. कारण का की पुढचा जन्म मला नको बाबा, देवा नको. बऱ्याच वेळेला पूर्वीच्या काळी गॅस नव्हता, रगड्यावर हे करावं लागायचं, वॉशिंग मशीन नव्हतं. त्यावेळेला स्वयंपाकघरात बायकांचा आवाज, एक तरी वाक्य असायचं, देवा पुढचा जन्म बाईचा नको रे बाबा, हे असायचं. आता सगळंच सोपं झालं आहे. आता ते काम करून आम्ही नोकरीलाही जातो, सगळं निराळं झालेलं आहे. पण त्यावेळेला तसं हा माणसाचा जन्म नको रे बाबा. जन्म चालेल पण देह नको. आता देह नको म्हणजे जन्म नको. मग ते कसं सोडायचं? धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो. अपूर्व आहे. अपूर्व म्हणजे त्याच्यासारखा दुसरा झालाच नाही. प्रत्येक माणूस निराळा आहे. इथे असलेल्या प्रत्येक माणसाची व्हॅल्यू निराळी आहे. अगदी तुम्हाला एक गंमत म्हणतो. एक छोटा मुलगा 4थीतून 5वीत आलेला आणि दंगा करतो म्हणून क्लास टीचर घेऊन आली की ह्याला शाळेतून काढून टाका, हा काहीच उपयोग नाही, ही इज गुड फॉर नथिंग. गुड फॉर नथिंग म्हटल्यानंतर तिला मी 10 प्रश्न ओळीने विचारले. एक साधा प्रश्न मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ज्या वेळेला जाता स्टाफ रूममध्ये, गरमी होते, पंखा लावता, तिथे सगळे पेपर्स वगैरे असतात, ते सगळे उडून जातात. या मुलाला पेपरवेट म्हणून सुद्धा उपयोग नाही आहे का? तुम्ही उचलून सरळ ठेवू शकता ना त्याला. ते विचार करायला लागले. गुड फॉर नथिंग. दिस चाइल्ड इज गुड फॉर नथिंग, गिफ्ट ऑफ गॉड. आणि पेरेंट्सनी अत्यंत विश्वासाने तुमच्या चार्जमध्ये त्या मुलाला दिलेलं आहे, आणि तुम्ही म्हणता गुड फॉर नथिंग. आणि नंतर हे त्याला ही डझंट नो एनिथिंग. म्हटलं बोलवा त्याला. तर नाव माहीत आहे का? हो. गाव माहीत आहे का? हो. वडील कुठे काम करतात? हो. तेही त्यांनी सांगितलं. आई आहे का? हो. बहीण सगळं किती माहिती आहे? ही डज नॉट नो एनिथिंग. हा रिमार्क तू दिलेला आहेस प्रोग्रेस रिपोर्ट. काय तुझ्या याच्यावर मी प्रोग्रेसवर काय लिहू? असं नाही आहे. प्रत्येक माणसाची वर्थ आहे.
आपल्याला कळली मात्र पाहिजे. वर्थ ऑफ ह्युमन बिईंग, वर्थ नॉट प्राईस ऑफ ह्युमन बिईंग. हल्ली एव्हरीथिंग इज प्राईस. पगार किती आहे, हल्ली पॅकेज किती आहे, पॅकेज. अरे पॅकेज किती आहे, तिथे खर्च कसे. एक गमतीदार गोष्ट सांगतो. एक जण आला श्रीलंकेहून, त्यावेळेला श्रीलंका म्हणजे सोन्याची ना, तिथे सगळेच व्यवहार सोन्यातून. तर तो म्हणाला की अरे तू गेला होता. मी गेलो तर काय म्हणाला, चालेल तुझं चांगलं न्हाव्याचं दुकान बार्बरचं खूप चांगलं चालेल तिथे. हा जातो श्रीलंकेत आणि त्याला गिराईकं सोन्याची नाणी देतात. तो म्हणतो हे सोन्याची नाणी घेऊन मी घरी गेलो तर काय श्रीमंत होईल. बाहेर जातो चहाला, 5 सोन्याची नाणी. तिथे शेवटी शून्य ना. दिवसाच्या एवढी सोन्याची नाणी मिळवली, जेवण्यासाठी इतकी गेली, प्रवासासाठी इतकी गेली, चहासाठी इतकी गेली. तिथले सगळेच व्यवहार सोन्याच्या नाण्यांचे आहेत. आपण भारून जातो की ते जीवन चांगलं आहे, इकडचं जीवन चांगलं आहे. असं काही नाही आहे. मुळात आनंद मला मिळतो का, आणि त्याच्यासाठी मी कोणती किंमत देतो. आनंद फ्री आहे हो. आनंदाला वस्तू नाही आहे. आनंद हा अनुभव आहे. सुखासाठी वस्तू लागते, लक्षात ठेवा. कलर टी व्ही आणल्याशिवाय मी जेवणार नाही. कलर टी व्ही ही वस्तू आहे, हे लक्षात ठेवा. आणि न जेवणारी बायको ही व्यक्ती आहे, त्याच्यावर सुख अवलंबून आहे. बरोबर. महा म्हणतो काही नाही, ब्राईब, करप्ट होतो, करप्शन करतो, आणलाच टी व्ही, आणि नंतर काही दिवसांनी पोलिसांच्या तावडीत सापडतो. हल्ली ED, इन्कम टॅक्स वगैरे आहे ना, करप्शनची सवय लागते. अरे माणूस म्हणून मी बिघडतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून विचार केला तर व्हॅल्यू माझी वाढवली पाहिजे. माझी प्राईस, हल्ली नेटवर्थ नावाचा प्रकार असतो, याची नेटवर्थ, किंवा तुम्हाला कर्ज पाहिजे असेल तर तुमची काय, ही वर्थ म्हणजे किंमत आहे. हे तुमचं घर इतक्या किमतीचं आहे, तुमच्याकडे एवढ्या किमतीची गाडी आहे, करूया म्हणजे तुमची एवढी प्रॉपर्टी आहे, तुमचं एवढं, मग त्याच्यावर तुम्हाला एवढं लोन मिळेल. ही प्राईस आहे माझी. वर्थ काय अहो, एका साध्या माणसाची वर्थ त्यावेळेला आपल्याला कळते. एक सांगत होतो तुम्हाला की घोड्याची टाच, म्हणे त्या घोड्याला खाली नाल मारतात, त्याला हॉर्स शू म्हणतात. आणि पूर्वी घोड्यावरूनच सगळी युद्ध होती. तिकडून निरोप पाठवायचा होता काय की आमची सगळा दारूगोळा संपलेला आहे, आम्ही जिंकत आलेलो आहोत, पण जर दारूगोळा आला नाही वेळेत तर आमचा पराभव होईल, आम्हाला हे सगळी जमीन द्यावी लागेल. आणि एका सैनिकाला सांगितलं की तू जाऊन ये. त्या सैनिकाच्या लक्षात आलं आपल्या घोड्याची जी हे आहे, हॉर्स शू नाल आहे, जी त्याच्या पायाला मारतात घसरू नये म्हणून, त्याच्यात एक खिळा सुटलेला आहे, हे त्याच्या घरी लक्षात आलं होतं. लगेच त्यांनी तो मारून घेतला असताना तो घोडा जोरात पळाला असता. इकडे काय झालं, घोडा घसरायला लागला, आणखीन एक खिळा निघाला, एक हॉर्स शू निघाला, घोडा त्याला पळणं अवघड झालं, उशीर झाला, यांचा पराभव झाला, सैनिक मारले गेले, सैनिक कैद करून नेले गेले. आणि तेव्हापासून इंग्लिशमध्ये फॉर द कशासाठी, फॉर द सेक ऑफ, बिकॉज ऑफ वन नेल इन द हॉर्स शू वी लॉस्ट द बॅटल. आम्ही लढाई हारलो कारण घोड्याच्या त्या नालात एक खिळा कमी होता. योग्य वेळी ते केलं पाहिजे. हा व्हॅल्यू आहे, ही व्हर्च्यू आहे. योग्य वेळ, स्टिच इन टाईम सेव्ज 9. आत्ता एवढं आहे ना, एक मारून जा, नाही तर संध्याकाळी एवढं फाटेल. स्टिच इन टाईम सेव्ज 9 स्टिचेस. ह्या व्हॅल्यूज आहेत. आपल्याला पूर्वी सुविचार, गुड थॉट्स, गुड कोटेशन्स, देवर संस्कार, असे संस्कार होते. आज आपण संस्कारच गमावून बसलेलो. जितका जास्त शिकलेला तो कमी संस्कारित असतो, सुसंस्कृत असतो, हे अगदी लक्षात घ्या. म्हणून धन्य काय येथील अपूर्वा जो जो करील तो जो जो कीजे परमार्थ लाहो तो तो पाविजे सिद्धे ते. परमार्थ हा शब्द इथून पुढे अनेकदा येणार आहे. परमार्थ म्हणजे भक्ती. आपण हे जे सगळं करतो ना, 3 अर्थ. अर्थ म्हणजे काय, कुणासाठी. मी विद्यार्थी आहे, विद्यासाठी. बघा, मी द्रव्यार्थी आहे, द्रव्यासाठी. मी शरणार्थी आहे, शरण म्हणजे आधार, त्याच्यासाठी. हा अर्थीचा अर्थ आहे. मग इथे काय सांगितलेलं आहे, एक अर्थ स्वार्थी, स्व, दुसरा परार्थी दुसऱ्याला, आणि तिसरा परमार्थी. मी माझ्या शेजाऱ्याला मदत करतो कारण मला खात्री आहे उद्या मला गरज पडली तर तो मला मदत करणार आहे. मी माझ्या त्या मित्राच्या वाढदिवसाला जातो जो माझ्या वाढदिवसाला आला होता. एक गिव्ह अँड टेक, दिस एक्सचेंज, याला काय म्हणणार तुम्ही, याला परार्थ. मी त्याला दिली देणगी कारण तो मलाही देणार आहे परत. परार्थ, आय नो द पर्सन, नॉट मी. मी हा स्वार्थ आहे. दुसऱ्याला केलं, ज्या पर्सन मी ओळखतो तो परार्थ आहे.
पण तिसऱ्या कुठल्या तरी माणसाला, आपले सैनिक जखमी झालेले आहेत आणि त्यांना अत्यंत याची गरज आहे, तुम्ही पैसे द्या, ती देणगी मी देतो, कुठल्या सैनिकाला उपयोगी पडेल, त्याचं कुठलं कुटुंब सुखात राहील मला माहीत नाही आहे. हा परमार्थ आहे, माहीत नाही आहे मला परमार्थ. आणि ह्या परमार्थ करण्यासाठी देवाने आपल्याला काय काय दिले लक्षात ठेवा. आपली कसे स्केल कसं चुकलेलं आहे. स्केल म्हणजे आपण महत्त्व देतो ना, सगळ्या डायमंड्स आर फॉर एव्हर. सध्या देर इज क्रेज फॉर डायमंड्स. इकडे डायमंड, इकडे डायमंड, इकडे डायमंड, डायमंड डायमंड डायमंड. काही जण म्हणतात डायमंडपेक्षा प्लॅटिनम आहे, चला प्लॅटिनम प्लॅटिनम प्लॅटिनम. डायमंड माझ्याकडे एकही नाही आहे, मी जगू शकेन का? अरे आनंदात जगू शकेन का हो? मी जीवनात यशस्वी होईन का हो? मी चांगला नेता होईन, चांगला वक्ता होईन का? डायमंडची काय गरज आहे? पण डायमंडला हजारो रुपये देतो, कधी कधी काही लाख रुपये देऊन डायमंड आणतो. हवा फ्री आहे, काढून टाका 2 मिनटं, मेलो की मी. हवा माझ्या जीवनासाठी अत्यावश्यक आहे, ती फुकट आहे म्हणून मला तिची किंमत नाही आहे. इकडे हे जाळतो, तिकडे तो धूर करतो, तिकडे ते पॉल्यूट करतो, मला काही किंमतच नाही. हवा फ्री आहे, पाणी त्या मानाने कमी किमतीत आहे, फूड त्या मानाने. हिऱ्यांची किंमत बघा, हिऱ्यांचा काय उपयोग आहे? नुसतं नटणं आणि मुरडणं. आणि मी चांगली हिऱ्याचे नथ घालून गेले, दुसरीची जरा चांगली असेल तर येऊन मी फेकून देते घरात आल्यावर. काय तर म्हणे बोनसमधून नथ घेतली, याला नथ म्हणतात. अशी एक गोष्ट तुम्हाला माहीत असेल की ती हट्टून बसते की माझ्या शेजारणीची नथ माझ्यापेक्षा चांगली आहे, माझ्या मैत्रिणीची नथ माझ्यापेक्षा चांगली आहे, मी जी काम करते तिथला कलीग माझी सहकारिणी तिची नथ माझ्यापेक्षा चांगली आहे. आता हद्द झाली, माझ्या बहिणीची नथ माझ्यापेक्षा चांगली आहे. नथ चांगली सगळ्यांच्या अपेक्षा आणल्याशिवाय मी सहकार्य करणार नाही, बोलणार नाही तुमच्याशी. शेवटी हा शेतीकडे जातो, सोनाराकडे, आणि म्हणतो माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण आपण मित्र आहोत ना, मी देईन तुझे पैसे, पण मला चांगली नथ करून दे. तो इतका चांगला पॅटर्न, चांगल्यात चांगले ते हिरे वगैरे घालून नथ करून देतो. आणि ही नथ आणल्यानंतर ती म्हणते आय लव्ह यू. हा आता लगेच माझं तुझं प्रेम, मला तुझं प्रेम वाटतं. डॅडी चॉकलेट आणलं नाही, बॅड डॅडी. अगं 2 चॉकलेट, गुड डॅडी. हे एका मिनिटात बदलतात. या पोरं आपल्या घरातला अनुभव आहे, घरातला कशाला दारातला अनुभव आहे. पोर बाबाला विचारलं सकाळी सांगितलेलं आणलं आहे का? बाबांनी गंमत म्हणून नाही म्हणलं तर बॅड बाबा झाला असतो. आणि नंतर दाखवल्यानंतर गुड बाबा, माय बाबा इज द ग्रेटेस्ट स्वीटेस्ट इन द वर्ल्ड वगैरे. सगळे भाषा आहेत, सगळे शब्द आहेत, सगळं खोटं आहे. लक्षात ठेवा, खरं काय आहे मला अनुभव येतो ते खरं आहे. आणि त्यामुळे काय झालं की ती म्हणाली की हां तो जो सोनार आहे ना, शेट आहे ना, त्यालाही थँक्यू म्हणा, कारण सगळ्यांपेक्षा माझी नथ चांगली आहे. त्यावेळेला हा कुणालाही थँक्यू म्हणायला जात नाही, हा गुडघ्यावर बसतो, हात वरती करतो, आणि देवा तू महान आहेस, गॉड यू आर ग्रेट. त्यावेळेला ती म्हणते आकाशातून पडले नथ, देवाला कशाला आभार म्हणता? त्यांनी सांगितलं देवाचे आभार मानले कारण त्यांनी नथ घालण्यासाठी तुला नाक दिलं. हे तुला नाकच नसतं, हा नरदेह आहे. नरदेहाची काय किंमत करणार आहात तुम्ही? नरदेह अमूल्य आहे, धन्य धन्य हा नरदेह. येथील अपूर्वता पाहो, असा देह कुणाचाही नाही आहे, देवांचाही नाही आहे. देवसुद्धा पृथ्वीवर येतात, अप्सरा पृथ्वीवर येतात, आणि अशा अप्सरा निरनिराळ्या यांच्या प्रेमात पडून आमच्या हनुमंताच्या जन्माची एक कथा तशीच आहे. एक अप्सरा आलेली आहे, खाली खेळायला तिकडे बोर होतं. स्वर्गात काय प्यायचं तर अमृतच, चहा मिळतो, गोळाचा चहा मिळतो. बघा ना, स्वर्गात फक्त अमृत, कंटाळतात. स्वर्गात बघायचं तर काय सगळीकडे हिरे हिरे हिरे, कंटाळा. सगळीकडे कल्पवृक्ष कल्पवृक्ष कल्पवृक्ष. स्वर्ग मोनोटोनस आहे, लक्षात ठेवा. पृथ्वीवर जेवढी व्हरायटी आहे तेवढी स्वर्गातही नाही आणि पाताळातही नाही. देवांनाही मिळत नाही आणि दानवांनाही मिळत नाही, मानवाला मिळते. आणि मानव ही व्हरायटी करत राहतो. किती निरनिराळ्या प्रकारच्या रेसिपीज, किती निरनिराळ्या प्रकारचे डिझाईन्स, किती निरनिराळ्या प्रकारच्या फॅशन्स, किती निरनिराळ्या प्रकारचे आर्किटेक्चरल पॅटर्न्स. बघा ना तुम्ही, सगळं निरनिराळ्या प्रकारचं. काल आहे ते आज नाही. हा माणसाचा प्रवास आहे. हा प्रवास सुखाकडे आहे, लक्षात ठेवा, आनंदाकडे नाही आहे. म्हणून श्रीमंत राष्ट्र आहेत ना, ती प्रचंड दुःखी राष्ट्र आहेत. मी काल अमेरिकेचं उदाहरण तुम्हाला 1-2-3 गोष्ट सांगतो. जास्तीत जास्त मेंटल हॉस्पिटल्स अमेरिकेत आहेत. जास्तीत जास्त झोप लागत नाही म्हणून स्लीपिंग पिल्सतात तिकडे आहे. जास्तीत जास्त ॲक्सिडेंट्स तिकडे होतात. आणि जास्तीत जास्त क्राईम आणि त्यातल्या त्या ज्युव्हेनाईल म्हणजे मुलांनी केलेले गुन्हे अमेरिकेत होतात. सुखी राष्ट्र आहे ते. आनंदी तर नक्की नाही, म्हणून आनंदाच्या शोधात इकडे यायला लागलेले आहेत. किंवा काल मी तुम्हाला सांगितलं दे आर कन्व्हर्ट. आम्ही कुणालाही कन्व्हर्ट करत नाही. विवेकानंदांच्या जीवनात कितीतरी प्रसंग आले. त्यांच्या भाषणांनी प्रभावित होऊन अत्यंत तरुण स्त्रिया किंवा तरुण
नंतर म्हणाले वी वॉन्ट टू बी हिंदू. तू कोण आहेस? कॅथलिक आहेस ना, बी अ गुड कॅथलिक, यू विल बी अ गुड हिंदू. मी मुस्लिम आहे, बी अ गुड मुस्लिम, यू विल बी अ गुड हिंदू. वी डू नॉट बिलीव्ह इन कन्व्हर्शन ऑफ फेथ, वी कन्व्हर्शन ऑफ थॉट्स. तुझे विचार बदलले की नाही? आज आता सुख आणि आनंद, घरात जरा विचार करत जा. खूप उदाहरणं दिलेले आहेत. आनंद फ्री आहे, आनंद माझ्या आत आहे, तो मला कुठल्याही परिस्थितीत अनुभवता येतो. आणि आनंद मॅन्युफॅक्चर करता येत नाही, आनंद शेतात पिकवता येत नाही, आनंदाची फळं झाडांना लागत नाही, आनंदाचं दूध गाय देत नाही. आणि त्यामुळे आनंदाचं कधी पॅकेजिंग नसणार आहे, कधी पॅक नसणार आहे, कधी स्कीम नसणार आहे. अर्धा लिटर आनंदाबरोबर पाव लिटर आनंद फ्री, 1 किलो आनंदाबरोबर 2 किलो आनंद फ्री, अशा स्कीम्स असतात ना मॉल्समध्ये. काही कारण हे स्कीमच नाही आहे. माझा आनंद माझ्या आत आहे, माझा आनंद मी उपभोगतो, मी कुठेही उपभोगतो. खायला मिळाला आनंद आहे, खायला नाही मिळाला नाही, कपडे मिळाले आनंद आहे, नाही मिळाला आनंद आहे. हे संतांचं जीवन आहे. तुकाराम बघा ना, काय त्याला, देवा बरे झाले दुष्काळ पडला, देवा बरे झाले दुकानाचं दिवाळं निघालं, देवा बरे झाले माझं बरंचसं जे येणं होतं ते बंद झालं, म्हणजे कुणी मला देणार नाही, देवा बरे झाले. आई मेली, वडील मेले, बायको मेली, 1-2 मुलं मेली, भाऊ निघून गेला, तेव्हा बरे झाले बरे झाले बरे झाले तुकाराम. आणि शेवटी ते सगळं बरे झाले म्हणतात. आणि शेवटी विठो आता तुझे माझे राज्य. कारण मी तुला ओळखतो, तू मला ओळखतोस, मला कोणीही ओळखत नाही. कारण मी आलो की लोक रस्ता बदलून जातात, कारण मी मागेन पैसे त्यांच्याकडे, अशी त्यांना भीती वाटते. विठो तुझे माझे राज्य. शेवटचं वाक्य आहे, मी नाम घेऊन थकतो का तू नाम ऐकून थकतोस? आपण लावूया शर्यत. काय बघा ना, काही सगळं बुडलेलं आहे. हा आनंद आहे. म्हणून तुकाराम ज्या वेळेला म्हणतो आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे मूर्तिमंत आनंद आहे. मी जिकडे जातो तिकडे आनंदाचा डोह म्हणजे सरोवर असतं, तळं असतं, त्या आनंदात तरंग येतात, ते आनंदाचे, अरे ते तळ मीच आनंद झालेला आहे. आनंदाचे अंग, आनंदाचे. लक्षात ठेवा, आपल्याला तसं होत नाही. आनंद यात्री, मी आनंद यात्री म्हणून कविता केलेल्या आहेत. आणि जर एखादं अपयश आलं ते इतके खचून जातात, आता मी पुन्हा कधी कविता करणार नाही का, माझा मुलगा गेला, हो हो, अरे मुलगा गेला म्हणून कविता सोडली. आणि कविता कुठली? आनंद यात्री, मी आनंद यात्री. शब्द आहेत, तुकारामाचे शब्द नाही आहेत. आनंदाचे डोही, आनंद तरंग. दुसरे येतात आनंद मार्गी, मी आनंद मार्गी. बरोबर. पण शेवटी जरा काही एखादा झटका बसला, रट्टा मारला जीवनाने, एनी बॅड हॅपनिंग इन लाईफ, एनी बॅड इन्सिडेंट इन लाईफ, मी एकदम कोलॅप्स होतो, डिप्रेस होतो, डिप्रेशनमध्ये जातो. हे सगळीकडे बघतोय आपण. आनंदाचं तसं नाही आहे. आणि आनंदाचे आपण अभ्यासी झालं पाहिजेत, आनंदाचे साधक झालं पाहिजेत. हे पुढे तो काय म्हणतो, एक फिरती तीर्थ. केवढा मोठा समास आहे. अक्षरशः त्यांनी काही, मला वाटतं 50 उदाहरणं दिलेले आहेत. एक माणूस काय करतात, तर तुला नरदेह लाभला आहे, मुक्त होणारे, आनंदात राहणारे. पण एक फिरती तीर्थाटणे. पहिल्यांदा सुरुवात कुठून करतात, चला 4 धाम, नंतर कुठे अष्टविनायक, नंतर 12 ज्योतिर्लिंग, नंतर समर्थांनी स्थापलेले 11 मारुती, नंतर ती 57 का 58 शक्तीची पीठ आहे. फिरतायत, हिमालयात गेले, इकडे गेले, या आश्रमात गेले, त्या आश्रमात गेले. समर्थांनी मनाच्या श्लोकात सांगितलेलं आहे की बहु हिंडता सुख होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही. शिणाल, थकाल, शक्ती जाईल, वेळ जाईल, पैसा जाईल, आणि मनस्ताप घेऊन घरी या. एवढं कष्ट करून शिर्डीला सुद्धा गेल्यानंतर, काय शिर्डीला बाजार झाला आहे हो, आता शिर्डीला विमानतळ झालं आहे, म्हणजे काय बार्स एवढे, आपण तक्रार करतो, तरी शिर्डीला जाण्यासाठी मरतो. साईबाबा म्हणतात, अरे स्मरण हेच माझं दर्शन आहे. हे वाक्य लिहिलीत ना तिथे भिंतीवर, माझं स्मरण हे माझं दर्शन. मी तुझ्या घरी येतो भेटायला तुला, तू कशाला येतोस? पांडुरंग सांगतो त्या वारकऱ्याला. पण नाही, वारी करणार, करा वारी करणार, पंढरपूरच्या देवळाच्या होती घाण करणार. इतके घाण असते त्यावेळेला. कोर्टाने सुद्धा सांगितलं की सरकारची जबाबदारी आहे स्वच्छता राखणं, पण मी एक वारकरी आहे, माझी जबाबदारी नाही का घाण न करणं. हे दोन्ही आहे ना, मी घाण करायची. किती घाण, बापरे, बघू नका तुम्ही. सगळ्या तीर्थक्षेत्राची अशी परिस्थिती आहे. पण ज्या वेळेला मला आनंद मिळतो माझ्या गुरुच्या सेवेतून, शेगावला जा, गोंदवल्याला जा, स्वच्छ. कारण काम करणारी, हा झाडणारा कोण आहे त्याला विचारा. तो आय एम प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज, रिटायर्ड. आय वॉज एडिटर ऑफ द न्यूजपेपर, संपादक होतो वर्तमानपत्राचा, रिटायर्ड.
मी कोर्टाचा जज होतो, रिटायर्ड, सगळे रिटायर्ड, अशी माणसं काम करतात. 6 महिने मी दिलेले आहेत. आता गोंदवलेला तर 10-10 दिवसांचे 3 गट केलेले आहेत त्यांनी, 1 ते 10, 11 ते 20, 21 ते 30. ते जातात आणि किती मोठी मोठी माणसं. आणि तिथे गेल्यानंतर ते म्हणतात आम्हाला तासन मी उभे असतो, आम्हाला थकल्यासारखं वाटत नाही. माझ्याकडे एकच काम असतं, तीर्थ देणं, तीर्थ देणं, तीर्थ देणं. कंटाळत नाही. घरात 4 जणांना तीर्थ, आता तू दे रे म्हणतो, जमत नाही, कंटाळतो आपण लगेच. तिथे नाही कंटाळे, ही सगळी सेवा आहे. म्हणून जी साधूंची समाधी स्थान आहे तिथे मी स्वयंसेवक म्हणून जातो. मी सेवक आहे, सेवेकरी नाही. सेवेकरी म्हणजे पैसे मग मिळतो, रोज 500 रुपये मिळाले पाहिजेत. सेवक म्हणजे मी 500 रुपये देतो, मला सेवा करायची संधी द्या. म्हणून ती देवस्थानं स्वच्छ आहेत. हे बाकीची मंदिरं वगैरे तेवढी स्वच्छ नाही आहेत, विचार करा तुम्ही. म्हणून पुढे काय सांगितलेलं आहे, एक फिरती तीर्थाटणे, एक करती पुरश्चरणे. पुरश्चरणे म्हणजे मंत्र म्हणतात. जेवढ्या अक्षरांचा मंत्र तेवढा लाख म्हणजे एक पुरश्चरण. श्रीराम जय राम जय जय राम 13 अक्षरांचा मंत्र आहे. 13 लाख वेळा मंत्र म्हणणं म्हणजे एक पुरश्चरण झालं, दुसरं पुरश्चरण झालं, तिसरं पुरश्चरण झालं. परवा एक व्यक्ती आलेली होती, म्हणाली 3 गायत्री मंत्राची पुरश्चरणं झालेली आहेत. 3 गायत्री मंत्राची पुरश्चरणं म्हणजे केवढं तेज असायला पाहिजे. जाताना मी नमस्कार करून त्यांना सांगितलं क्षमा करा, पण एकही गायत्री मंत्र म्हणल्याचं तेज तुमच्या चेहऱ्यावर मला दिसत नाही. राम राम. हे आले होते सेवा करण्यासाठी वानकेला, आम्ही नमस्कार केला त्यांना, येऊ नका तुम्ही. कसलं गायत्री मंत्र म्हणताय तुम्ही, वर्षानुवर्ष मंत्र म्हणताय, पुरश्चरण करताय त्या मंत्राचं, आणि मंत्राचं कुठलंच तेज तुमच्या चेहऱ्यावर नाही आहे. चेहऱ्यावर सोडा, तुमच्या वागणुकीत नाही आहे. तुम्ही शांत नाही झाला, तुम्ही समाधानी नाही झालात, तुम्ही कायम आनंदात नसता. कसला जप करता तुम्ही, नुसत्या माळा फिरवता, हे बघायला पाहिजे. एक करती पुरश्चरणे. पुढे काय सांगितलेलं, एक करती परम गिरिकंदरे सेवली. नको संसार म्हणून कुठे गेले, दऱ्यात गेले, खोऱ्यात गेले, अरण्यात गेले, आणि केलं काय, तिथे नवीन संसार निर्माण केला. तुम्हाला माहीत असेल संन्यासाची लंगोटी. आपण शिकायचं या कथातून. या गोष्टी सांगतो त्या कावळ्या चिमण्याच्या गोष्टी नाही आहेत, राजा राणीच्या गोष्टी नाही आहेत, या गोष्टी काहीतरी शिकवणाऱ्या आहेत. एक संन्यासी म्हणजे घरात कंटाळतो, म्हणतो नको आता मी जातोच दूर, जिथे मला कुणीही भेटणार नाही अशा ठिकाणी हा अरण्यात जातो. तिथे असल्यामुळे तो म्हणतो की काही हरकत नाही, मी एक लंगोटी घातली तरी चालेल, इकडे कोण येतं का बघायला. आणि सुंदर त्याची उपासना चाललेली आहे. एक दिवस काय, त्याची लंगोटी आहे ती कुरतडलेली आढळते, आणि तो चिंता पडतो. त्याला होल्स पडलेले आहेत, बुराक म्हणतात, छिद्र पडलेली आहेत. तिथे इतक्यात एक तो हे येतो, गवळी येतो किंवा बुराक येतो. तोच विचारतो हे काय झालं असेल. तो म्हणतो उंदीर आहे, हा उंदीर आलेला आहे. आता उंदरासाठी काय करायला पाहिजे, मांजर पाळायला पाहिजे. मग तुम्हाला मांजर आणून देशील का. तो म्हणतो काही हरकत नाही, मांजर आणून देतो दुसऱ्या दिवशी. नंतर मांजर जगायला उंदीर किती खाणार, त्याला दूध पाहिजे. म्हणतो की दुधासाठी गाय आणली पाहिजे. गाय देशील का, माझ्याकडे आहे गाय, ही ठेवून घ्या वगैरे. आता गाय म्हणजे गाईला चरायला न्यायला कुणी माणूस पाहिजे ना, गाय बघायला एक माणूस. तर नको. तो म्हणतो मी एकटा येणार नाही, माझी बायको मी, आम्ही 2 जण येणार. जोडपं येतं. जोडपं म्हणतो आमच्या खाण्याचं काय, समोर तिकडे दिसते जमीन, ते शेत, ते शेत तू नांगर. सवय भूमी गोपाल की. आपण अरण्यात आलेलो आहोत. एक दिवस राजाचे सैनिक येतात, टॅक्स, हे शेत कुणाचं आहे. तो म्हणतो की त्या साधूबाबांचं आहे. साधूबाबांचं शेत आहे. साधूबाबांना म्हणतो की हे द्या, टॅक्स द्या तुम्ही, नांगर ते शेत सरकारच्या मालकीचं आहे. तो म्हणतो माझ्याकडे द्यायला काही नाही आहे. मग धरून देतात त्याला. असे अनेक लोक आलेले आहेत. आता इथे हा उत्तरार्ध गोष्टीचा लक्षात ठेवा. ज्यांना टॅक्स देता आलेले नाही आहे असे काही 100 लोक रांगेत उभे आहेत क्यूमध्ये. आणि राजा प्रत्येकाला विचारतो तू टॅक्स देणार आहेस का, कसा देशील, नाही तर तुरुंगात जातो. आणि त्यांना काय सांगितलं होतं, तुझी टर्न येतोपर्यंत तुझे हात मागे बांधलेले राहतील, तुझी मान अशी खाली वाकलेली असेल, आणि त्या मानेवर एक खडा ठेवला जाईल, स्मॉल पेबल स्टोन, आणि तो पडला की तुला 10 फटके चापकाचे, परत व्हिप लॅशेस, परत पडला. म्हणजे काय व्हायचं माहिती आहे ना, सतत किती अवघड आहे. लक्षात ठेवा, माझी टर्न यायला 2 तास लागतील, तोपर्यंत मी असा आहे, मागे बांधलेले आहेत, आणि सगळं लक्ष दगडाकडे, पळता कामा नये, मान हलवता कामा नये. हे सगळं असताना विचार करायला लागतो. हा हे सगळं कशामुळे, मी प्रपंचात असताना ह्याच्यापेक्षा दुःखी होतो का सुखी होतो, हे सगळं कशामुळे झालं, त्याच्या लक्षात येतं हे सगळं लंगोटीमुळे झालेलं आहे. लंगोटीसाठी
मुंदीर खातात म्हणून मांजर, मांजरासाठी गाय, गायीसाठी ते जोडपं, जोडप्यासाठी शेत, शेताचा टॅक्स, टॅक्स भरायला काही नाही, म्हणून मी इथे असा उभा आहे. हे ज्यावेळेला त्याच्या लक्षात येतं आणि त्याची टर्न येते त्यावेळेला त्याला हात सोडले जातात. आणि राजा विचारतो, टॅक्स तू भरलायस का? कधीही भरला नाही, कारण ती जमीन देवाची आहे असं मला वाटलं. नाही नाही, माझी जमीन आहे, तू टॅक्स भरला पाहिजे. टॅक्स द्यायला तुझ्याकडे काय आहे? तो ती लंगोटी असते ना ती सोडतो, राजाच्या अंगावर फेकून देतो, म्हणतो की जा, मी आता मुक्त झालो म्हणतो. म्हणजे अत्यंत आनंदात नाचायला लागतो, नाचत नाचत जायला लागतो. राजा म्हणतो त्याला थांबवा, ही इज माय गुरु. म्हणजे त्यांनी मला जो धडा शिकवला की जितकी पजेशन्स वाढत जाल तितक्या चिंता वाढत जाते, जितकं उत्पन्न वाढत जाईल तितके टॅक्सेस वाढत जाते. झोपडीत चोर शिरत नाहीत कारण त्यांचंच काहीतरी झोपडीत पडेल, श्रीमंताच्याकडे चोरी होते. लक्षात ठेवा, जितकी तुम्ही पजेशन्स म्हणजे माझ्याकडे आहे तो संचय, साठा, मी जमवलेल्या वस्तू वाढत जातील तितकं माझं सुख, शांती आणि मुख्य म्हणजे समाधान आणि आनंदाला ग्रहण लागतं, आनंद कमी होतो. हे लक्षात घ्या. आज आनंद फ्री आहे, आनंद माझ्या आत आहे, मी तो कुठेही उपभोगू शकतो, त्याला एक पैसा द्यावा लागत नाही आणि आनंदावर कुठलंही सरकार टॅक्स लावू शकणार नाही. हे लक्षात ठेवा. बघा हे सांगितले, पुढे सांगितले, एक पशुदेही नाही गती. मग असे सांगितलं पशुदेहाला मुक्ती नाही आहे, पशु म्हणून पुन्हा जन्माला येईल, वरचा पशु म्हणून जन्माला आहे. किती यमयातनांची वर्णनं वगैरे पुढे केलेले आहेत. ते चुकवायचं असेल ना तर मरण चुकवा, म्हणजे पुढचा जन्म चुकवा, अशा पद्धतीने मरा की तुम्ही मुक्तच व्हाल. हे तिथलं सांगितलेलं आहे. पण मी जीवनात जर आनंदात मुसेन, मी जीवनात मुक्त असेन तर मरतानाही मी मुक्तच असेन. मला सगळं असेल, मला मुली असतील, मुलं असतील, घर असेल, सगळं असेल, पण मी त्याचे अटॅच कशाला व्हायला पाहिजे, चिकटून कशाला बसायला पाहिजे. आपण म्हणतो ना निर्लेप फक्त आमच्याकडे तवा आहे, निर्लेप कुकवेअर, फक्त किचनमध्ये निर्लेप आहे. माझं मन निर्लेप मला करता येत नाही. आय एम नॉट अटॅच. हे माझी मुलगी आहे, करते आहे, चांगली करते. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. गोंदवलेकर महाराज ज्यांच्या तोंडून बरीच वर्ष बोलले त्या तात्यासाहेबांच्या एका मुलीचं लग्न झालं नव्हतं. ही काही 50-60 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 30 वर्ष झाली तरी मुलीचं लग्न नाही. त्यावेळेला तात्यासाहेबांना एकाने विचारलं, तुम्हाला आपल्या मुलीचं लग्न जमत नाही म्हणून काळजी वाटत नाही का? ते म्हणाले नाही. ती मुलगी समोरून गेल्यानंतर फक्त एक विचार, अरे हो हिचं लग्न राहिलं नाही का, इतका कॅज्युअल विचार येतो. ती निघून गेली, विचार निघून गेला. महाराजांची मुलगी आहे ती, मी महाराजांचा आहे, माझा संसार महाराजांचा आहे, सगळं स्वामी समर्थांचं आहे, मी चिंता कशाला करू. हे कसं होतं माहीत आहे ना, गोष्ट सांगितलेली आहे, नीट ऐका तुम्ही. ज्या वेळेला एक माणूस डोक्यावर प्रचंड ओझं घेऊन जात असतो, दुपारची वेळ असते, घामाघूम झालाय, थकलाय, भूक लागलेली आहे, अशा वेळेला मागून एक बैलगाडी येते. बैलगाडी आल्यानंतर तो म्हणतो की अरे मी जातोय त्याच दिशेने, जोपर्यंत आपण बरोबर जातोय गप्पा करत जाऊ, या बस गाडीत बसतो. त्यांच्या गप्पा सुरू होतात. काही वेळाने तो सहज गाडीवान मागे वळून बघतो, तर यांनी आपलं वजन आहे ना ते डोक्यावरच घेतलेलं आहे. त्यावेळेला तो म्हणतो की वजन डोक्यावर का? माझं वजन तुझे बैल ओढून नेत आहेत, हे कशाला? म्हणून हे मी माझ्या डोक्यावर धरलेलं आहे. मूर्ख आहे, कारण ते वजन बैलांना सोडावं लागतंय. मग माझं डबल इंजिन जर तुम्ही संसाराला लावले, चिंता कशाला करता? इंजिन महाराजांचं आहे ना, त्या गाडीत बसलोय ना तर चिंता करू नका, महाराज गाडी घेऊन जाते. तुम्ही गंगेच्या प्रवाहात पडा, गंगा जाते समुद्राकडे, अगदी याचे जाणे सहजासहजी. आणि प्रवाहाला मिळायचं म्हणजे नाम घ्यायचं, चांगल्या प्रकारची भक्ती करायची, अशा प्रकारच्या सत्संगांना जायचं. एखादा दिवस ठरवायचा, त्या मंदिरात जाऊन मी जप करेन, नाम घेईन, एकत्र भजन करू, मंत्र म्हणू, काहीतरी ही सवय लावली पाहिजे. आणि या सवयीतून पुढे सगळी प्रगती होत जाईल. म्हणून सांगितलं आहे की पशुदेही नाहीसे सर्वत्र बोलती, म्हणून नरदेहीचं प्राप्ती परलोकाची. मुक्त होणारात ना फक्त मनुष्याच्या देहात आहे. इथे एक गंमत सांगू, तुम्ही हसणारात जर तुम्हाला कळलं तर. एक आपण बघतो देवाला 4 हात वगैरे असतात, ते काल सांगितलं की 2 हातांनी मी जेवढं करू शकत नाही तेवढं देव 4 हातांनी करतो. देवीला वगैरे खूप हात असतात, हे काल सांगितलं, कारण त्याला राक्षसांना वगैरे मारायचं असतं. तर एक तुम्हाला सांगतो, एक जाहिरात आहे, कुठल्याची जाहिरात आहे नाव घेत नाही, त्याची जाहिरात कशाला करू घेत. त्याच्यात एक बाई आहे देवीसारखी, तिला अनेक हात आहेत. एका हातात कायलात, एका हातात डाऊल, एका हातात चमचा, कुलेर, एका हातात आहे, सगळं एका हातात. या एका कोयती आहे, ह्या हातात आहे, सगळं. स्वयंपाक करते मी घराची गृहिणी आहे, आय एम द होम मेकर, सगळा आणि म्हणून तिच्या हातात एवढी दिली. आता एक हत्यार देण्यासाठी एक हात नको का? मग माझ्यापेक्षा शक्ती देवाला जास्त आहे म्हणून 4 हात देवाला.
आता लग्न होतं त्यावेळेला भटजी मंत्र म्हणतात, त्याच्यात एक मंत्र आहे, तू आता चतुर्भुज झालास. चतुर्भुज म्हणजे 4 हात झाले. ब्रह्मचारी असताना तू जेवढं लोकांचं स्वागत करत होता त्याच्यापेक्षा चांगलं स्वागत कर. अतिथींना जेवायला घाल, अतिथींना रात्री झोपून घे, अतिथींची सेवा कर. अतिथी देवो भव. ब्रह्मचारी असताना तूच बाहेर जेवत होतास, तुझा मित्र आला, चल आपण बाहेर जेवूया. लग्न झाले, तू घरात जेवतोस, अतिथी, कारण तुला आता 4 हात मिळालेले आहेत. तुझे 2 हात आणि तुझ्या बायकोचे 2 हात, 4 हात मिळालेले आहेत, चतुर्भुज. त्यावेळेला हा काय म्हणतो मनातल्या मनात, मला 4 पायसुद्धा मिळाले की, माझे 2 पाय, तिचे 2 पाय. 4 पाय म्हणजे जनावर, 4 पाय, जनावरांना 4 पाय असतात. म्हणून चतुर्भुज होतो लग्नात म्हणून देवासारखं वागायचं का चतुष्पाद होतो म्हणून जनावरासारखं वागायचं? चॉईस इज माइन. आपण जनावरांचा चॉईस निवडतो, लक्षात ठेवा. देव होण्याची काय सुंदर संधी आहे. येणाऱ्यांचं स्वागत करूया. अरे माझ्याकडे आलेला प्रत्येकाला काही म्हणून चॉकलेट आणून ठेवा. जरी आजोबा आले, आजोबा आत्ता देण्यासारखं काही नाही, पण हे चॉकलेट घ्या, तोंड गोड करा आणि चला, मी गोंदवलेकर महाराजांचा किंवा स्वामी समर्थांचा शिष्य आहे. आमच्या घरातून रिकाम्या हातानं कोणीही जात नाही. घरातले संस्कार कसे असतात सांगू, तुमच्या डोळ्याला पाणी येईल. मुलगी ज्यावेळेला 5वीत वगैरे जाते त्यावेळेला ती म्हणते की त्या उघडते तेवढाच पोस्टमन आलेला असतो, पोस्टमन दादा जरा थांबा. ती जाते, दार उघडते, पत्र असते ती आत ठेवते आणि तिला सरबत करायला येत असतं. ती सरबत वगैरे करते. पोस्टमन दादा, उन्हातून तुम्ही सायकल चालवत आलेला, तुम्ही हे घ्या. त्याच्या डोळ्यात पाणी येतं की म्हणाला हीच एक मुलगी. नंतर म्हणाली की उद्या पोदेराला सांगते. पोदेर माहीत आहे तुम्हाला, ब्रेडमॅन इंग्लिशमधला, सुपरमॅन, ही मॅन, त्याच्यापेक्षा ब्रेडमॅन महत्त्वाचा आहे. तो आला नाही ना की मुलांच्या डब्यात फक्त 5 रुपयाची नोट ठेवलेली असते, आम्ही बघितलं आहे ना. ब्रेड नाही तर तुला काय देणार, टिफिनमध्ये देणार काय? चपाती वगैरे काही मी करत नाही, केव्हा करणार वगैरे, लक्षात घ्या. म्हणून तो पोदेर त्याच्याकडून केक घेतात. ती म्हणते परवा दिवशी मात्र तुम्ही माझ्याकडे थांबायचा. दुसऱ्या दिवशीचा वाढदिवस असतो. वाढदिवसाची 1 स्लाईस ती त्या पोदेरासाठी ठेवते आणि म्हणते, पोदेर काका ही साई, पोदेर अंकल. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. माझ्याकडून सगळेजण घेतात, मला विचारतच नाही कोणी. आणि अशा वेळेला तो पोस्टमन त्या मुलीच्या लग्नाचं आमंत्रण सगळ्या कॉलनीत वाटतो, त्याला आमंत्रण द्यायला विसरतो. आणि नंतर तो कुठे बघणार आहे कोणाचं आमंत्रण आहे, त्याला कोण सांगते मुलीचं लग्न आहे म्हणून. आणि काही दिवसांनी तो विचारतो, मुलगी ती इथे होती ती आजारी आहे का, मला सरबत द्यायची, माझी विचारपूस करायची, जरा बसा, मी पंखा वगैरे लावते. 2 मिनटं थांबलात म्हणून काय होणार आहे? तिचं लग्न झालं. लग्न झालं, तुम्हीच नाही का पत्रिका वाटल्यात, मला आमंत्रण दिलं नाहीत. कल्पना करा. आता डोळ्यात पाणी आमच्या येणार असतं की आपण विसरतोच या लोकांना. जे आपलं दैनंदिन जीवन सुखी बनवतात त्या लोकांना जर आपण विसरतो, तर जे लोक आनंदी बनवतात त्यांना नक्कीच विसरू आपण. कारण आनंद दिसत नाही, सुख दिसतं. आणलेला सोफा सेट दिसतो, कलर TV दिसतो, हे दिसतं, ते दिसतं, ते दिसतं. आनंद कुठे दिसतो? आनंद अनुभव आहे. अनुभवाचा फोटो काढता येत नाही. आनंदी माणूस, आनंदी मूल, त्याचं तुम्ही घेऊ शकता सेल्फी, परंतु आनंदाचा सेल्फी कसा घेणार? नाही घेता येत. सौंदर्य, सुंदर फूल दाखवाल, सौंदर्य, ब्युटी, त्या ब्युटीचा सेल्फी कसा घेणार? ब्युटिफुल चाइल्ड, ब्युटिफुल वुमन, ब्युटिफुल पर्स करता येईल, ब्युटी कसा घेणार आहे? आणि म्हणून ज्या महत्त्वाच्या वस्तू आहेत, अनुभव आहेत जीवनातले, ते तुमच्या फोटोग्राफीच्या पलीकडचे आहेत. पेट स्कॅन करता त्यांनी माझा आनंद मोजला जाणार आहे? नाही ना. आणि जितकं मी पुढे जाईन तेवढी एरर होण्याची सुद्धा शक्यता असते. एरर, कारण सायन्स पुढे जातं, पुढे ते इतकं मायन्यूट होतं की मला इंटरप्रिट करता येत नाही. आता पेट स्कॅन केलेलं एक आमचे ओळखीचे, त्यांना सांगितलं की बहुतेक कॅन्सरस ग्रोथ आहे तुमच्या स्पाईनमध्ये. टाटाकडे गेलं, त्यांचं ॲडव्हान्स्ड आहे. हे पेट स्कॅन म्हणजे काय, समजा 212 अँगलमधून आहे किंवा 264, त्याच्या हाफ तिकडचं झालं की गोव्यात, मुंबईचं गोव्यात, पुण्याला विकत घेतात, पुण्याचं गोव्याला विकत घेतात, गोव्याचं असं घेतात. पण जुनं मशीन असतं ते. म्हणजे 128 बाजूनी समजा माझा 256 बाजूनी तिकडे घेतला जातो. आणि त्यावेळेला म्हणतात इट इज नॉट ग्रोथ, इट इज शॅडो. तुमचा जो मणका आहे ना, आपण व्हर्टिब्रा म्हणतो, व्हर्टिब्रल कॉलम, त्याच्या व्हर्टिब्राचं त्याचं जे प्रोजेक्शन आहे त्याची शॅडो पडलेली आहे. इट इज नॉट ग्रोथ. आनंदात परत येतो की तो. इथल्या डॉक्टरला काय सांगणार आहे, कोर्टात खेचणार आहे? अज्ञानच आहे सगळं. म्हणून जितकं मी पुढे जातो ना विज्ञानाच्या दृष्टीने, तेवढी मी मनाच्या दृष्टीने, बुद्धीच्या दृष्टीने चूकही करू शकतो.
बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगतो, हा विनोद वाटेल तुम्हाला, अरे तुम्हाला सगळं हे निगेटिव्ह आलं आहे, तुमचा रिपोर्ट ब्लड रिपोर्ट चांगला नाही, तुम्ही त्या लॅबोरेटरीत जा, तिथे सगळं पॉझिटिव्ह येतं. याला काय अर्थ आहे? तिथे सगळं पॉझिटिव्ह येतं, याला काही अर्थ नाही आहे. आणि बऱ्याच वेळेला सगळं माझं चांगलं आहे तरीसुद्धा माझा ताप जात नाही आहे. म्हणजे असं काही आहे की जे या ब्लडचं ॲनालिसिस आहे ज्याला आपण त्याच्या पलीकडचं आहे, डॉक्टरला जे माहीत आहे त्याच्या पलीकडचं आहे, पेट स्कॅन आहे त्याच्या पलीकडचं आहे. हे अलीकडे कोण आणणार आहे? ते देव आणणार आहे, देव डॉक्टरांच्या माध्यमातून आणणार आहे. जो डॉक्टर फक्त टेस्टवर अवलंबून राहत नाही, ही जनरेट्स. मी किती उदाहरणं देऊ, अगदी लगेच माझी प्रत्यक्ष उदाहरणं मी तुम्हाला देतो की इंट्युइशनच्या पासून आतला आवाज ऐकू येतो त्या डॉक्टरला, जो सारखा बाहेरचा आवाज ऐकत नाही. सतत मोबाईल, हा माणूस मोबाईलवर फोनच करत नाही, मोबाईल ठेवलेला असतो, फक्त सांगतो की सेंड अ मेसेज और सी इन पर्सन. मी मोबाईल कानाला लावणार नाही, कारण मला माहीत आहे मोबाईलचे काय डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते. पण आपल्या सगळेच जण कानाला लावतो आपण, म्हणून सगळेच जण डल बनतो आहे, कारण कानापासून सगळ्यात जवळ ब्रेन आहे. लक्षात ठेवा, काहीच इफेक्ट होत नसेल. अहो त्या सॅटेलाईटवरचा तो त्या टॉवरला येतो, टॉवरवरचा माझ्या घरात येतो, हे सगळं भेदून. ते बॅटरी किती पॉवरफुल असली पाहिजे, कॉमन सेन्स. टॉर्चमधली बॅटरी खिशात ठेवा, कारण टॉर्च किती 10 फुटावर दिसेल. हे कुठून कुठे येतात, भिंतीतून, कशातून, पाण्यातून, सगळ्यातून पेनिट्रेट होतात. ती बॅटरी भयंकर आहे, ती जितकी जास्तीत जास्त दूर ठेवता येईल तितकी ठेवा. हा जो प्रकार आहे ना, म्हणून तुम्हाला सांगतो की जितकी आपण सुधारणा करू ना, तितके आनंदापासून आपण दूर जातो आहे. हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुढे ते काय सांगतात लक्षात ठेवा, नरदेहा स्वाधीन, नरदेह नव्हे पराधीन. एक गोष्ट बघा, सासू आणि सून यांचं काय नातं असतं ते काय मी तुम्हाला सांगायला पाहिजे का? सासूने लक्षात केलं, सास भी कभी बहू थी. हे माहीत आहे ना तुम्हाला की मी सून असताना माझ्या सासूने माझे जे हाल केले, मी सासू झाल्यानंतर माझ्या सुनेचे हाल करणार नाही. शी विल बी माय डॉटर, नॉट डॉटर इन लॉ. हे लक्षात ठेवा. ती माझी सून नसणार आहे, मुलगी असणार आहे. याच्या उलट काय करतं, सासूने माझे एवढे हाल केलेत ना, मी होते सासू, बघ माझ्या सुनेचे एवढे हाल करते. ते चक्र चालूच राहतं. सासू आणि सून हे विळ्या भोपळ्यासारखं नातं आहे. तुम्ही सुरी आणलीत आणि भोपळा आणलात, ते काय करणार आहे? कापणारच आहे ना सुरी, दुसरा उपयोग काय सुरीचा? नाहीच आहे. तसं ते नातं झालेलं आहे. उलटं झालं पाहिजे. एक मुलगी लग्न होऊन गोंदवलेला तिचा अनुग्रह आहे, गुरु केलेला आहे तिने, आणि लग्न करून ती जाते. कुठे जाते? ज्यांच्याकडे जाते, सासरी जाते. ती उठल्या आंघोळ करते आणि दुसऱ्या दिवशी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. सासू येऊन माळ काढून घेते, आमच्या कुटुंबात माळ नाही चालणार. झालं. दुसऱ्या दिवशी श्रीराम जय राम जय जय राम, जप नाही करायचा. मग ती सासू म्हणाली, मला शिव्या देतेस का? फुटफुटतेस, काहीतरी बंद करते. नंतर तिचं काहीतरी आषाढ असेल, काहीतरी ती घरी आली, माहेरी महाराजांकडे गेली, रडायला लागली, कुठल्या घरी मला तुम्ही लग्न करून दिलात? ते सासू मला माळ घेऊन देत नाही, मला जप करू देत नाही, ओठ हलवू देत नाही. त्यावेळेला महाराजांनी प्रश्न विचारला, तो लक्षात ठेवा. त्यांनी सांगितलं, इथे तू किती दिवस येते? मी 2 वर्ष येते. गेले वर्षभर मी तुला काय सांगतोय? नाही, गेले वर्षभर मी सांगतो, आता माळेवरचा जप नको, आता जोरात वैखरीचा श्रीराम जय राम जय जय राम जप नको, आता एवढा जप तू केलेला आहेस, आता ओठाचाही जप नको, मनात तुझा जप चालू दे. आणि मनात कसाच आहे? श्रीराम जय जय राम, ओम नमः शिवाय, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. चालू आहे माझा श्वास, चालू आहे माझा जप. कुणाला कळणार आहे? शेजारी बसलेल्या, माझ्या मांडीवर बसलेल्याला सुद्धा कळणार नाही माझा जप चालू आहे. म्हणाले, हे तुझ्या सासूनं 2 वर्षात तू माझ्याकडे होती, मी जे करू शकलो नाही ते सासूने 2 महिन्यात केलं. सासूला माझा नमस्कार सांग. आणि लक्षात ठेव, तू श्वासावर नाम घे. ती बोलते ना, बोलू दे ना, तू 8 श्वासावर नाम. ती चांगलं आनंदात राहायला लागली, अत्यंत आनंदात. एक चूक तिने केली. एकदा सासू बोलायला लागल्यानंतर ती म्हणाली, तुमचं काय बोलणं मी ऐकते असं वाटतंय, माझं श्वासावर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम चालू आहे. सासू म्हणली, इतकी स्मार्ट सून मला नको, म्हणजे ही जप करतेच आहे, आम्हाला नको तो जप करतेच आहे, हिला परत माहेरी पाठवा. आता ही पुढची गोष्ट ही तेवढीच महत्त्वाची आहे. नवरा म्हणजे मुलगा याची वाट बघते, आत्ताच्या आत्ता हिला बॅग घेऊन पाठव.
तो म्हणतो काही हरकत नाही, काय झालं, कारण त्यालाही हे सासू आणि कटकट होत होती, दोन्ही एका ठिकाणी नांदणार नाहीत. आणि हा बिचाराचा मृदंग इकडून बडवला जातो, इकडून बुम बुम चालू आहे त्याचं मृदंगम. तर काय हो, कल्पना करा, ती जायला लागते. इतक्याच सासूच्या मनात येतं, अरे बिन पगाराची वावराडी मला जी मिळाली होती सून म्हणून, ती गेल्यावर मला पगार देऊन वावराडी. तो म्हणते थांब 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 थांब, हिला मी घरात घेणार नाही, आपल्या मागे गोठा आहे ना, त्या गोठ्यात ती राहील, गोठ्यात राहील. म्हणते काही हरकत नाही, आनंदात आहे. मग जिला श्वासावर नाम घेण्याची युक्ती साधलेली आहे ती व्यक्ती कुठेही आनंदात राहील. ही गोठ्यात आनंदात राहते, गायींची सेवा करते, झाडू घेऊन गोठा अगदी स्वच्छ ठेवते. ती म्हणते इतकी तुला शिक्षा देऊन सुद्धा आनंदात आहेस ना, तुला खायलाच देत नाही. तर ती गवत खाते गायींचं. कल्पना करा, गायींची पेंड असते, पेंड म्हणजे नारळाचीच शेवटी काढलेलाच भाग असतो ना, ती खाते, पचवते. पाणी देणार नाही तुला, ती गोमूत्र प्यायला लागते. गोमूत्र, गाईचं घे, गाईची सेवा, ह्याच्यातून तिच्यात एक सिद्धी प्राप्त होते. तिलाही कळत नाही, पण तिला लोकांच्या मनातले भाव कळायला लागतात. एक दिवस त्यांच्या प्रॉपर्टीची सगळ्यात मोठी केस असते, निकाल लागणार असतो. आणि त्यावेळेला वकील बोलवायला येतात त्यांना, शंकरराव चला कोर्टात जायची वेळ झालेली आहे. त्यावेळेला ती गोठ्यातून म्हणते शंकरराव नाही आहेत. त्यावेळेला ही चिडते सासू, तुला ते घंटा वाजवून आरती करताय ते ऐकू येत नाही, बहिरी झालीस. शंकरराव घरात नाही आहेत, शंकरराव घरात नाही आहेत. परत परत सांगितलं. त्यावेळेला वकील म्हणतात नक्की काय ते सांगा. ही म्हणते शंकरराव घरात नाही आहेत. तुम्ही म्हणता घंटा मलाही ऐकू येते, म्हणजे शंकरराव देवघरात आहेत. नाही म्हणाले, शंकरराव देवघरात नाहीत, शंकरराव घरात नाही. सासरे, माझे सासरे देवघरात नाही आहेत, माझे सासरे घरात नाही आहेत, माझे सासरे चांबाराच्या दुकानात आहेत. त्यावेळेला चिडली सासू, काय म्हणते. आणि सासऱ्यांनी घंटा थांबवली, आरती थांबवली, धावत आले, आपल्या सुनेच्या पायावर लोटांगण करून सांगितलं तुला कसं कळलं. कारण ते विचार काय करत होते, दुर्गे दुर्गटवारी, आज तरी चांभार चपला देईल ना, दुर्गट सगळं चालू असताना 50 दिवस झाले ते तुम्हाला मिळत आहे. चांभार शिंपी पूर्वीचे वेळेवर कधीच देत नव्हते. इतके दिवस झाले आज तरी नवीन चपला देईल का, खटला आहे, माझ्या बाजूने लागलं फाटक्या चपला काय घालून जाऊ. म्हणजे देवघरात असताना आरती करताना हे मनानं चांभाराच्या दुकानातच होते. ते झाल्यानंतर ती म्हणाली आत ये सुनबाई, तुझा अधिकार आता वाढलेला आहे, मी तुझा स्वीकार करते. मी ही मुलगी काय तिने केले, आनंदात राहिलेले. सासूनी त्रास दिला, पहिल्यांदा तक्रार केली, महाराजांनी युक्ती सांगितली, श्वासावर नाम कर, आनंदात राहिले. गोठा चालेल, अन्न नाही चालेल, पाणी नाही चालेल. असं करता करता विचार करा, आपल्याला कळत नाही आहे, या छोट्या छोट्या गोष्टी वाटतील, पण ह्या घडलेल्या कथा आहेत. अनुग्रहित झालेल्या महाराजांच्या गोंदवलेल्या वगैरे प्रत्येक स्वामी अक्कलकोटला सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत की माझ्यात एक अशी शक्ती येते, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस. आणि मग मी भीतो कशाला, मी सगळ्यालाच भीतो. मी परीक्षेला भीतो ठीक आहे, मी ऑपरेशनला भीतो ठीक आहे, मी झुरळाला का भीतो, झोलल्या भीता, पाल दिसली भीतो, मी सगळ्यालाच भीतो शेवटी. आणि म्हणतो भिवू नकोस, मी तुझ्या सगळीकडे लिहिलेलं आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. पाठीशी म्हणजे खरंच ॲट माय बॅक, नॉट बिहाइंड मी, ॲट माय बॅक. लक्षात ठेवा, 2 पॉईंट्स आहेत आपल्या शरीरावर. एक स्पायनल कॉर्ड, आपला पाठीचा कणा आहे, तो शेवटी मिळतो. तिथली शेवटची जी मणके आहेत, व्हर्टिब्रा म्हणतात त्याला, ते फ्यूज झालेलं आहे, त्याला माकड हाड म्हणतात, इंग्लिशमध्ये कॉकेक्स, ते आहे. तिथे शक्ती आहे आपली, कुंडलिनी शक्ती वगैरे तुम्ही शब्द ऐकलेलं असेल, पण एवढंच लक्षात ठेवा, तिथे मी आहे. मी, आय एम द ड्रायव्हिंग फोर्स ऑफ युअर लाईफ. मी तुझ्या पाठीशी आहे, कशाला घाबरतोस. तुझं वाहन कुठली गाडी असू दे, विमान असू दे, काही असू दे, मी ड्राईव्ह करणार आहे, मी चालवणार आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. बघा, आणि इकडे नाभी आहे. नाभी म्हणजे आपण पूर्वी हा विचार बघितला आहे, नाभी म्हणजे बेंबी मराठीत आणि बोमली नॅव्हल इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला. तर त्या नाभीचा अर्थच आहे नाभी, ना तिथून कायम स्फुरण चालू आहे. हे स्फुरण आता ते सायंटिस्ट पकडणार आहेत, लक्षात ठेवा. नाभी, नाभी, भिव नकोस, भिव नकोस. संस्कृत आहे, ना म्हणजे नको आणि भी म्हणजे भिणे, हे लक्षात ठेवा. भिवू नकोस इकडे सांगतोय, आणि इकडे म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. इकडे कोण आहे, पद्मनाभ विष्णू आहे. विष्णू असा नाभी झोपलेला आहे, कमळ आलेलं आहे, कमळ समुद्राच्या वर आलेलं आहे, त्याच्यावर 4 तोंड असलेला ब्रह्मदेव बसलेला आहे. अशी चित्र आपण बघतो, वर्णनं ऐकतो, खूप अर्थ आहे त्याला, आत्ता नको बघायला, एवढंच लक्षात ठेवा. मग इकडे देव सांगतोय नाभी, तिकडे गुरु सांगतोय भिवू नकोस, तरी मी भीतो. आणि भिणं म्हणजे आनंद नसणं.
न भिणं आनंदात आहे, मुक्त असणं आनंदात आहे, समाधान आनंद आहे, मग शांत आनंद आहे. बघा ना, आणि किती आनंद. खरंच तुम्हाला तो आनंद शब्द म्हणताना मला आनंद वाटतो खरंच. अगदी ओम शांती शांती शांती, शांत वाटतं. मुलाला भूक लागलेली होती, ते मंत्र म्हणल्याशिवाय जेवायला देणार नाही. तो मंत्र म्हणतो ओम शांती शांती शांती, आई जेवायला दे. त्याला काय अर्थ आहे? ही शांती आहे का? जेवायला दे, त्याला भूक लागलेली. अशी शांती नाही. ओम शांती आनंद. नंद, नंदनवन, नंदलाल, आमचा कृष्ण नंदाचा लाल आहे ना, मुलगा आहे ना तो. नंद यशोदा त्याचे आई वडील आहेत ना, ज्यांनी वाढवलं त्यांना. सगळीकडे अर्थ भरलेला आहे हो, अगदी सगळीकडे अर्थ भरलेला आहे. पुढे काय सांगतात ते बघा. नरदेहा स्वाधीन सहसा नवे पराधीन. मी पराधीन बनवतो देहाला. एक वेळ देह तुम्ही बांधून घाला. पण काय, तुम्हाला संत सखूची गोष्ट माहीत असेल, ती लग्न करून जाते, ती पांडुरंगाची भक्त आहे आणि एकादशीला ती पंढरपूरलाच आहे, हे लक्षात आहे. एकादशीला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, तिचा नियम आहे. महत्त्वाची एकादशी आहे. सासू म्हणते आज तुला मी कशीच सोडणार नाही, कारण शेजारी म्हणतात की तुम्ही दुपारी झोपता त्यावेळेला ती देवळात जाऊन येते, ती देवळात जाऊन येते. आज मी तुला बांधूनच घालते. तिला घरातल्या खांबाला तळघर असतं, स्टोअर रूम ज्याला म्हणतात, तिथे गोडाऊन, तिथे बांधून घालते. ती पांडुरंगाची प्रार्थना करते, तुझी इच्छा असतील तर मला तू तिकडे नेशील किंवा तू इकडे येशील. पांडुरंग काय म्हणजे कृष्णच आहे होतं. पांडुरंगाला तिथे दर्शन देणं सोपं होतं ना. अनेकांना पांडुरंगाने दर्शनं दिलेली आहेत. पांडुरंग येतो तिथे आणि म्हणतो मी तुझं रूप घेऊन स्वतःला बांधून घेतो, मी सखू बनतो. तू जा, कुणालाही कळणार नाही, कारण तू बांधलेलीच आहेस ना खांबाला. सासूबाईंना कुणीही सांगितलं ओ आत्ता तुमची सूनबाई देवळात जाताना दिसली, सासूबाई बघतील बांधलेलं आहे वगैरे. त्यानंतर सासूबाईंच्या लक्षात येतं की माझ्या सुनेला मी बांधलं होतं, पण आत्ता ही जी बांधली आहे तो विठ्ठल आहे, ती सून नाही आहे. किती आनंदात आहे. तिच्यातून जवळजवळ प्रकाश बाहेर येतोय. हे जे अंधारलेलं गोडाऊन होतं ना, तिथे मला आता दिसायला लागलेलं आहे. हा तिला दिसाय, हा ज्ञानाचा प्रकाश आहे. ती परत येते सगू, त्यावेळेला तोपर्यंत ह्यांनी बांधूनच ठेवलेला आहे कळण्यासाठी की तू माझी भक्त असलेल्या सखूला ती सगळी प्रपंचातली कर्तव्य पार पडते. मीरासुद्धा प्रपंचातली कर्तव्य पार पाडत होती. एक दिवस ती सासूला प्रश्न विचारते की तू म्हणतोस पतीला परमेश्वर मान, मी परमेश्वराला पती मानला तर काय बिघडलं? माझा कृष्ण माझा पती आहे, माझं लहानपणीच लग्न झालेलं आहे, पण मी पत्नी म्हणून देहाची सगळी कर्तव्य पार पडते. मी माझ्या नवऱ्याला सुख देते, नवऱ्याचे पाय चेपते, सासूबाई तुमचे पाय चेपते, नणंदबाई तुम्ही आजारी असताना तुमची शुश्रूषा करते. एक सून म्हणून मी सगळी कर्तव्य पार पडते. माझा देह मी तुम्हाला दिलेला आहे, मन मी कृष्णाला दिलं तर बिघडलं काय? आनंदात होती मीरा. शेवटी विषप्रयोग झाला, तिचा नवरा मेला, हाल केले. ती म्हणाली राणाने भेजा विषका पाला, तर राणाने भेजल्या माझ्या नवऱ्याने, मी पिणार. आणि ती संगमरवरी मूर्ती होती कृष्णाची, त्याचा कंठ निळा पडला. कृष्णाने ते विष घेतलं, हिच्यावर काही परिणाम नाही. तेवढा तिला घरातून बाहेर काढलं. ती घुंगरू होते तिच्याकडे, पण तू राजघराण्यातली स्त्री आहेस, पायात घुंगरू बांधणं, तू काय नर्तकी आहेस का? नाही. ज्या वेळेला तिला ढकललं, रस्त्यावर आणलं, त्यावेळेला तिने घुंगरू बांधलं. पद घुंगरू बांध मेरा नाचे रे. हा आनंद आहे, लक्षात ठेवा. मेरे तो गिरीधर गोपाल दूसरा न कोई, आता कोणी नाही आहे. आणि मग मी बनत बनत मानत मानत चलत चलत गात गात बन गई मीरा रे. आनंदात आहे, अत्यंत आनंदात आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा की कितीतरी मीरेच्या जीवनात प्रसंग आहेत. हे जे प्रसंग आहेत ना, ती साधी भक्ती नाही आहे, ही अनन्य भक्ती आहे. तेवढी आपल्याला जमणार नाही, पण ह्या लोकांनी प्रपंच केलेला आहे ना, प्रपंच केला आहे, जनींनी प्रपंच केलेला आहे. प्रपंचात राहून परमेश्वराशी जोडण्यासारखं कालही जिथे आपण थांबलो होतो तिथेच आजही थांबूया. शेवटच्या 2-4 ओव्या वाचतो म्हणजे नरदेह हा विषय संपेल आणि नवविधा भक्ती जे दासबोधातले हा विषय आहे, जोडलेलाच विषय आहे. पुढे काय म्हणतात ते लक्षात ठेव. देह परमार्थी लावले तरीच याचे सार्थक झाले. परमार्थ म्हणजे दुसऱ्या कोणासाठी मी मदत करणं. आपण देवळात पैसे टाकतो, त्याचे कुणाला उपयोग होणारे माहीत नाही. जर अत्यंत प्रामाणिक असेल तर पैसे काढले जातील, अन्न सत्र चालले जातील, भुकेलेल्यांना अन्न दिले जातील, शाळेत जातील, मुलांना युनिफॉर्म देतील, काही करतील. मी तिथे जे 50 रुपये 100 रुपये टाकलेत त्याचा उपयोग कुणासाठी होणार आहे मला माहीत नाही. हा परमार्थ आहे. मी 100 रुपये तुला देतो, तू मला उद्या 100 रुपये देशील, परार्थ आहे. पर म्हणजे दुसरा, आणि मी देणारच नाही माझ्याकडे असलो तरी, हा स्वार्थ आहे.
स्वार्थ परार्थ आणि परमार्थ देह परमार्थी लावले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी पुढे शेवटी काय सांगतात, नाही तरी हे व्यर्थचे गेले नाना आघाते मृत्यूपंथे. ही व्याधी होणार नाही, आपण अमर आहोत का? कुठला तरी रोग होणारच. शरीरात किती रोग असतात माहीत नाही. अँजिओप्लास्टिक केला तर बापरे इथे 90% ब्लॉक होता, आपल्याला कळतच नाही कुठला, अरे बापरे हा रोग होता कॅन्सर, माहीतच नाही. पण दॅट पर्सन इज कॅरिंग दॅट डिसीज. आपल्या शरीरात काय आहे कोणाला माहीत आहे? आणि कधीतरी टेस्ट केल्यानंतर कळतं. टेस्टचं ज्ञान 100% फुल प्रूफ नाही आहे टेस्ट. विचार करा तुम्ही. मग काय, परमार्थी लावूया ना, भक्ती करूया ना, लोकांशी चांगलं बघूया, लोकांना सुख देऊया आणि सतत परमेश्वराची किंवा सद्गुरूंची आठवण ठेवूया. हे नामस्मरण वगैरे ते नंतर बघूया, आठवण ठेवूया. म्हणून शेवटी काय सांगतात, एक लक्षात ठेवा की देह परमार्थी लावले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थचे गेले नाना आघाते मृत्यूपंथे. परंतु हा जो नरदेह आहे तो स्वाधीन आहे. मी जर करायचं ठरवलं तर मी करू शकतो, प्रत्यक्ष करणार नाही, कारण मारणाऱ्याचा हात धरता येतो पण बोलणाऱ्याचं तोंड कोण धरणार आहे? मराठीत आहे, तोंडसुद्धा गच्च म्हणते, पण माझ्या मनातले विचार कोण थांबवणार आहे? मी जर कवी असेन तर सावरकर अंदमानाच्या काळ कोठडीत कमला नावाचं महाकाव्य लिहितात, सागरा प्राण तळमळला, आणि माझी जन्मठेप पुस्तकाची तयारी करतात. किती हाल केले होते, आनंदात होते, हे लक्षात घ्या तुम्ही. मला किती हाल देहाचे केले, किती भोग देहाचे भोगावे लागले, तरी मी आनंदात राहायचं ठरवलं. इफ आय चूज टू बी हॅपी आय विल बी हॅपी. एक शेवटचा गमतीदार प्रसंग सांगतो आणि थांबतो. एक वाक्य म्हणलं 8वीच्या क्लासमध्ये, प्रसंग तुम्हाला माहीत असेल तर पुन्हा ऐका या कॉन्टेक्स्टमध्ये, की इफ वी डिसाईड टू स्माईल वी कॅन मॅनेज टू स्माईल इवन ऑन अवर डेथ बेड. मृत्यूच्या क्षणी, मृत्यूशय्येवर असताना सुद्धा मी हसू शकतो, फक्त मी ठरवलं पाहिजे, आय शुड डिसाईड टू स्माईल. त्यावेळेला एक मुलाचा हात वर झाला. तो म्हणतो नाही, देर आर पर्सन्स, तुम्ही किती ठरवलं हसवायचा प्रयत्न नाही हसत ते. म्हटलं तू कशावरून सांगतो? माझी आई डेंटिस्ट आहे, आत तिची खुर्ची आहे, तिथे ती ट्रीट करत असते, बाहेर लोक थांबलेले असतात, हे थांबलेलं, ह्याची दाढ दुखते, तिचं हे दुखतंय, असा बसलेला आहे, काय हसणार आहे? अरे म्हटलं प्रयोग कर ना, यू स्माईल. वय लक्षात घे, तो हे असेल, हॅलो ब्रदर स्माईल, तुझ्या वयाचा असेल, जरा मोठा असेल तर हॅलो आंटी, हॅलो ग्रँडपा, हॅलो ग्रँडपा, हॅलो अंकल, यू स्माईल 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 अँड टेल मी टुमॉरो. त्यावेळेला दुसऱ्या दिवशी येऊन सांगतो की तो असा बसला होता सर, मी हसल्यानंतर तोही हसला. मॅनेज टू स्माईल. कारण हसायला रेसिप्रोकल असतो, नाही तरी माझं हास्य वाया जात नाही. तुम्हाला एक प्रसंग सांगतो आणि थांबतो, की ज्यावेळेला मी हसतो आणि तुम्ही हसत नाही, माझं हसणं वाया गेलं का ना, इट गोज ऑन फ्लोटिंग. काही या जगात नष्ट होत नाही, लक्षात ठेवा, ट्रान्सफॉर्म होतं. मी तुमच्याकडे हसतो, तुम्ही हसलात, बास बादाबाद फिटलं, पण तुम्ही हसला नाहीत, पुढे गेलं. बऱ्याच वेळेला काही कारण नसताना आपण हसतो की नाही सांगा बरं? त्यावेळेला ते माझं न स्वीकारलं गेलेलं हसू तुमच्या ओठातून व्यक्त होतं, वाया काही जात नाही या जगात. म्हणून हसूया, ग्रीट करूया, आनंदाचा डोह, आनंदाचा झरा माझ्या आत आहे, तो वाहू दे, एवढीच प्रार्थना करूया आणि आज थांबूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. शांत बसूया, ताठ बसूया, डोळे मिटूया, चेहऱ्यावर प्रसन्न भाव, हास्य. आता शेवटी बघितलं ना, हास्य. लाफ्टर इज लाऊड, स्माईल इज सायलंट. लक्षात ठेवा. हसूया ना जरा, छान हसूया. श्लोक म्हणूया सदा सर्वदा आणि शांतीपाठ ओम सहना ववतु. सगळ्यांनी बरोबर म्हणायचं आहे शांतपणे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै.
ओम शांति शांति शांति. डोळे बंदच, चेहऱ्यावर प्रसन्न भाव. तीनदा दीर्घ श्वास घ्यायचे, श्वासोच्छ्वास 3 times डीप ब्रीदिंग. हातावर हात सोडूया, डोळे बंदच. रब युअर हँड्स अँड मसाज युअर फेस. ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडा. अगदी सावकाश डोळे उघडून समोर असलेली स्वामी समर्थांची मूर्ती, स्वामी समर्थ, सगळं चित्र, दत्त दरबार, सगळ्यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार. महाराज.